जय महाराष्ट्र. पुन्हा तुमचं स्वागत आहे अपना गव्हर्नमेंट जॉब या चॅनलवर. तर जवळजवळ एक वर्षापेक्षा जास्त झाला फायनली महाट्रान्सकोची एक्झाम जी आहे ती शेड्यूल झाली आहे इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्ससाठी. जसं तुमच्या समोर दिसतं आहे एक्झाम डेट इलेक्ट्रिकलची आहे 29 डिसेंबरला आणि इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे टेलिकॉमसाठी जे एक्झाम डेट आहे ती आहे 11 जानेवारी 2025. ठीक आहे, इकडे 25 पाहिजे ॲक्च्युली. तर खूप साऱ्या गोष्टी झाल्या या एका वर्षात. आय होप की आता जे म्हणजे ऑब्व्हियसली खूप साऱ्या लोकांचं इकडे तिकडे सिलेक्शन झालं पण असेल, पण तरी आपले जे महाराष्ट्राचे विद्यार्थी आहे ज्यांना महाराष्ट्रात जॉब मिळवायचा आहे प्लस ज्यांचं एज लिमिटमुळे बाकी रिक्रुटमेंट ते अटेम्प्ट करू शकले नाही, तर तुमच्यासाठी खुशखबर आहे की येस एक्झाम आपली शेड्यूल झाली आहे. राईट. तर ही आहे तुमची फायनल स्ट्रॅटेजी व्हिडिओ ज्याच्यामध्ये आपण डिस्कस करणार आहे की कसा तुम्ही पेपरसाठी आता प्रिपेअर करायचं आहे जेवढे पण दिवस उरले आहे त्यासाठी, आणि फायनल तुमचे मॉक टेस्ट वगैरे कसे असणार आहे. आणि ठीक आहे म्हणजे डिले झाला पण ॲक्च्युली हा डिले चांगला झाला. तर मी असं का बोलतोय, कारण आता जे तुम्ही एक्सपिरियन्स करणार आहे तो एक्सपिरियन्स तुम्हाला नसता भेटला तर जर महाट्रान्सकोचा पेपर आधी झाला असतं तर. ठीक आहे, एक आपलं मॉक टेस्ट पॅक जे आहे सुपर सक्सेसफुल मॉडेल मी डिझाईन केलं तुमच्यासाठी महाट्रान्सकोसाठी, जे ऑलरेडी SBI SO फर्स्ट टाइम आपण लॉन्च केलं आणि ग्रेट रिस्पॉन्स होता. आणि IB एक्झाम्सला आता टॅकल करण्यासाठी आपलं जे मॉडेल आहे मॉक टेस्ट पॅक ते सुपर पॉवरफुल आहे, मी तुम्हाला सांगू शकतो. ठीक आहे, ऑलरेडी ज्यांनी SBI SO पेपर दिला असेल आणि आपलं SBI SO मॉक टेस्ट पॅक घेतलं असेल त्यांना कळेल. ठीक आहे, तर ते पण मी डिस्कस करेल काय आहे. ऑलरेडी मॉक टेस्ट आपली लॉन्च झाली आहे, लाईव्ह पण झाली आहे. फर्स्ट मॉक इलेक्ट्रॉनिक्सची तुम्ही देऊ शकता. तर मॉक टेस्ट शेड्यूल काय असणार आहे, कसं काय करायचं आहे, सगळ्या गोष्टींचं डिस्कशन या व्हिडिओमध्ये मी करणार आहे. महाट्रान्सकोची जी 2023 मध्ये रिक्रुटमेंट झाली होती त्यात मी सिलेक्शन दिले, नंतर महाजेनकोमध्ये सिलेक्शन दिले आणि आता पुन्हा मी रेडी आहे महाट्रान्सको 2024-5 साठी सिलेक्शन देण्यासाठी. चला व्हिडिओला सुरुवात करूया. आहे यानी आपला मास्टर सक्सेस पॅक. तर ज्यांना माहित नाही मास्टर सक्सेस पॅक काय आहे, तर सिंपल लँग्वेजमध्ये मल्टिपल रिक्रुटमेंट तुम्ही सिंगल फ्यूमध्ये टार्गेट करू शकता. तर करंटली कोणकोणत्या रिक्रुटमेंट्स आपण टार्गेट करतोय महाट्रान्सको सोबत पटकन बघूया. ओके, तर 7 डिसेंबर पर्यंत ज्या रिक्रुटमेंट आपण टार्गेट करतोय MSP मध्ये ती आहे GIC असिस्टंट मॅनेजर. ठीक आहे, याचा फॉर्म जो आहे आज लास्ट डेट आहे 19 डिसेंबर. जर तुम्ही व्हिडिओ नंतर बघताय तर फॉर्म गेला ऑलरेडी. बेल इंजिनियर आपण टार्गेट करतोय आणि मास्टर सक्सेस पॅकमध्ये आपले दोन्ही प्रोसेस असतात. ठीक आहे, बाकी UPSC CBI आपण टार्गेट करतोय. NTR सायंटिस्ट बी ऑलरेडी एक्झाम झाली आहे, आपण इंटरव्ह्यू स्टार्ट करू. नंतर RRB टेक्निशियन, ECIL GET, महाट्रान्सको AE. ठीक आहे, HAL MTAT आणि IATC हे अपकमिंग रिक्रुटमेंट आहे, तर याचं पण आपण प्रिपरेशन करतोय. प्लस जर तुम्ही कोणत्या इंटरव्ह्यूला शॉर्टलिस्ट झाले असतील तर ते पण तुम्ही देऊ शकता. आणि NFL MT आणि SBI SO सिस्टीमचा आपण इंटरव्ह्यू जो आहे IGP याच्यामध्ये असतोय. ठीक आहे, तर महाट्रान्सको सोबत जर तुम्ही यातल्या 1, 2, 3 या सगळ्या रिक्रुटमेंटसाठी प्रिपेअर करत असतील तर तुम्ही MSP जॉईन करू शकता, नाही तुम्ही आपला मॉक टेस्ट पॅक जॉईन करा. फक्त महाट्रान्सको टार्गेट. इलेक्ट्रिकलसाठी पण सेपरेट MSP आहे, सेम रिक्रुटमेंट आपण टार्गेट करतोय. ठीक आहे, कमेंट सेक्शनमध्ये सगळ्या लिंक मी तुम्हाला दिल्या आहे, तर तुम्ही जॉईन करू शकता. तर आता सर्वात महत्त्वाचं बघा, महाट्रान्सकोची ही दुसरी अपॉर्च्युनिटी आपल्याला लगेच मिळाली. ओके, मार्चमध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं की नोटिफिकेशन येणार महाट्रान्सकोचं. लगभग ऑक्टोबरला नोटिफिकेशन आलं. ऑक्टोबर 23च्या गोष्टी करतोय मी. ठीक आहे, मागच्या वर्षी जाऊ आपण जरा. नंतर डिसेंबरमध्ये त्यांनी एक्झाम शेड्यूल केली होती पण खूप सारे इश्यू झाले. ठीक आहे, कोर्टात केस वगैरे सगळं तुम्हाला माहिती ऑलरेडी. ठीक आहे, आणि तेव्हा वॅकेन्सी पण मला वाटते 390 काहीतरी होत्या. आणि आता ज्या लेटेस्ट वॅकेन्सी आपल्या आल्या जूनमध्ये परत नोटिफिकेशन आलं, नोटिफिकेशन. ठीक आहे, याची तुम्हाला फी मिळालीच असेल परत या नोटिफिकेशनची ज्यांनी भरली असेल. तर त्याच्यामध्ये जवळजवळ 419 काहीतरी वॅकेन्सी आहे. आणि या 419 वॅकेन्सी इलेक्ट्रिकलसाठी आल्या बरोबर. आणि टेलिकॉमच्या पण पहिले 6 होत्या आणि आता 6च्या 9 झाल्या. ठीक आहे, तर जनरलमध्ये पण 6 वॅकेन्सी आल्या आणि बाकी पण SC STला आहे. राईट, तर हे सगळे चेंजेस झाले आणि आता फायनली डिसेंबर आणि जानेवारीमध्ये आपण आपला पेपर देणार महाट्रान्सकोचा. तर याच्यामधनं एक गोष्ट नक्की की हा जो अटेम्प्ट आहे तुमचा शेवटचा अटेम्प्ट असू शकतो महाट्रान्सकोचा, ज्यांचं पण एज 30 अबाव या म्हणजे 32 अबाव 33 अबाव आहे. तर पूर्ण जोर लावून टाका फर्स्ट थिंग. ठीक आहे, आणि याच्यानंतर रिक्रुटमेंट कधी येईल ते आपल्याला सांगू शकत नाही आता, कारण लगातार दुसरी रिक्रुटमेंट आली आहे. ठीक आहे, लगेच तुम्ही एक्सपेक्ट नाही करू शकत की महाट्रान्सको रिक्रुटमेंट देईल तुम्हाला. तर आता जी आहे नेक्स्ट रिक्रुटमेंट 3-4 वर्षानंतर तुम्ही एक्सपेक्ट करू शकता. आणि ती पण महाट्रान्सको स्वतःची एक्झाम घेईल की नाही त्यावर पण डाऊट आहे, कारण जी महाडिस्कॉमची रिक्रुटमेंट मागे आली होती तर ती गेट थ्रू आली होती. ठीक आहे, मग याच्या पुढच्या महाट्रान्सको रिक्रुटमेंट आपल्याला गेट थ्रू बघायला मिळतील, म्हणजे तुमची गेट एक्झाम क्वालिफाय असणं आणि प्लस चांगले मार्क्स और स्कोर त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर आता जो हा अटेम्प्ट आहे तो ॲज अ लास्ट अटेम्प्ट समजून तुम्ही हा पेपर द्या महाट्रान्सकोचा. आता कॉम्पिटिशन ॲज कम्पेअर टू अर्लियर कमी झालं असेल नक्कीच, कारण 1 वर्षाच्या वरती जवळजवळ टाईम झाला आहे. ठीक आहे,
तर मेन काय कॉम्पिटिशन कमी आहे, पण पेपर जो आहे आता IBPSचा त्याची लेवल वाढली आहे. ठीक आहे, IBPS आता ऐकत नाही बिलकुल, खूप डेंजर लेवलचा पेपर आता येतोय, जे पण रिसेंट एक्झाम्स होतात आहे, म्हणून त्यासाठी आपल्याला प्रिपेअर करायचं आहे. ठीक आहे, कारण हा पेपर IBPS घेणार आहे आणि IBPSला बीट करणं एवढं सोपं नसणार आहे. ठीक आहे, तर या गोष्टी आहेच. पण मेन बघा, आता दरवेळी जसं तुम्हाला माहिती आहे की महाट्रान्सकोच्या वेळी आता तुम्ही इकडे सिलेक्शन बघताय आपले ट्रान्सकोचे जेन्कोचे, तर आपलं मॉक टेस्ट पॅक होतं, नंतर जेन्कोला ई बुक वगैरे सक्सेस पॅक आपलं आलं, आणि आता मॉक टेस्ट पॅक हे जे मॉडेल आहे ते मी तुमच्या समोर घेऊन येतोय. तर दरवेळी आपलं काय ना काय नवीन गोष्टी मी तुमच्यासाठी आणत असतो, जेणेकरून तुमचा रिझल्ट लागला पाहिजे. ठीक आहे, तर म्हणून आता ही व्हिडिओ इथपासून प्रॉपरली बघायची आहे तुम्हाला, विदाऊट एनी डिस्ट्रॅक्शन, कारण हे जे 30 मिनिट तुम्ही मला देतात आहे ते तुमचं आयुष्य बदलू शकतं. ठीक आहे, तर तुमच्यामध्ये आणि महाट्रान्सको AE पोस्टमध्ये फक्त 2 अडथळे आहेत. त्या 2 अडथळे तुम्ही पार केले तर तुमची AEची पोस्ट निघून जाईल. इलेक्ट्रिकलसाठी तर खूपच जास्त वॅकन्सीज आहे, जवळजवळ 420 वॅकन्सी आहे, खूप मोठा नंबर आहे ॲक्च्युली. ठीक आहे, कॉम्पिटिशन पण तसंच असेल ॲज कम्पेअर टू 420 वॅकन्सी. ठीक आहे, कारण 1000 जण पण सिरियसली देत असते पेपर, तरी पण कट ऑफ कुठच्याकडून निघून जातो, राईट. आणि आता तर सगळे सिरियस झाले पेपरला, म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपला जॉब घेण्यासाठी, करेक्ट. तर काय आहे ते 2 ऑब्स्टॅकल्स तुमच्या महाट्रान्सको AEच्या पोस्टमध्ये आणि तुमच्यामध्ये, तर तो एक आहे फर्स्ट थिंग ॲप्टिट्यूड. ठीक आहे, आणि सेकंड जो आहे तो आहे रिझनिंग. तर तुम्ही बोलते सर आता बाकीचं काय, मग टेक्निकल काय इझी असतं का? तर बघा, टेक्निकलमध्ये मी फक्त सिरियस स्टुडंटचाच विचार करतो. मी असं नाही तुम्ही टाइमपाससाठी प्रिपरेशन करता त्यांचं मी घेत नाही बिलकुल, कारण त्यांचं सिलेक्शन बिलकुल नाही होणार आहे. ज्यांनी प्रॉपरली आपली स्ट्रॅटेजी व्हिडिओ फॉलो केली आहे, जी मी आधी दिली होती, सगळे सक्सेस पॅक स्टुडंट आपले आहे, त्यांनी सक्सेस पॅक घेतला होता मागे. ब्लॉक वाईज स्ट्रॅटेजी तुम्ही फॉलो करताय, ब्लॉक वाईज स्ट्रॅटेजी आपले जवळजवळ 10 ब्लॉक झाले. ओके, फर्स्ट एक्झाम महाट्रान्सकोची आहे जिकडे 10 ब्लॉक्स कंप्लीट झाले झाला, म्हणून ब्लॉक 10 पर्यंत आपलं गेलं. तर आय होप तुम्ही म्हणजे जे सक्सेस पॅकची पब्लिक आहे माझे प्रॉपरली ब्लॉक वाईज स्ट्रॅटेजीचे रिवाइज करा, कारण ती खूप जास्त इम्पॉर्टंट आहे पेपरसाठी. ठीक आहे, तर टेक्निकल इझिली कोणीही स्कोर करेल, कोणीही त्याच्यामध्ये मार्क्स मिळवेल, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. सेकंड आलं आपलं मराठी, तर मराठीमध्ये पण आरामात तुम्ही मार्क्स मिळू शकता. जस्ट ग्रामर तुमचं कंप्लीट आहे तर तुमचं मराठी पण क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे, मराठीची लेवल जास्त नाही आहे, इझी असतं मराठी पण. तर मेन ज्या गोष्टी आहेत तुमचे 4 सब्जेक्ट याच्यासाठी आपण स्टडी करतोय ट्रान्सकोसाठी, तर टेक्निकल आणि मराठीचं टेन्शन नाही आहे, सगळे त्याच्यामध्ये स्कोर करतील. पण जे सिलेक्शन डिसाईड करतील तुमचं ते आहे ॲप्टिट्यूड आणि रिझनिंग. ठीक आहे, तर ह्याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे, आणि तेच प्रॉब्लेम जो आहे मी आता सॉल्व्ह करतो तुमचा या आपल्या मॉक टेस्ट पॅक मॉडेलमधनं, जे ऑलरेडी आपण एक्सपेरिमेंट केलं होतं SBI SOला, ज्याचा रिस्पॉन्स सुपर आला आहे. मला सगळे पब्लिक खुश होते, कारण ॲक्च्युली SBI SO पेपर मी सांगितलं होतं 99% इझी टू ऑडिट येईल, 1% मॉडरेट येईल आणि 1% मॉडरेट आला. ठीक आहे, तर याच्यावरनं आपल्याला काय कळतं की आता तुम्ही असं एक्सपेक्ट करू शकत नाही की हां ट्रान्सकोचा पेपर आहे, स्टेटचा पेपर आहे म्हणून पेपर इझी टू मॉडरेट राहील. IBPS बिलकुल आता ऐकत नाही. ठीक आहे, तर हे तुमच्या डोक्यात जर असेल तर काढून टाका. कोणत्याही लेवलचा पेपर तुमच्या समोर येऊ शकतो, आणि प्रत्येक लेवल, प्रत्येक व्हॅरिएशन्स, ठीक आहे, जेव्हा सगळे चॅप्टर्स कंबाईन होतात, म्हणजे DI आणि मी टाईम अँड वर्क कंबाईन केला किंवा टाईम अँड डिस्टन्स कंबाईन केला, किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जेवढे पण पॉसिबल व्हॅरिएशन्स IBPS देतो आता, सगळे व्हॅरिएशन्स तुम्हाला मॉक टेस्ट पॅकमध्ये टाकून दिले. म्हणजे काय होईल, प्रत्येक व्हॅरिएशन जो आहे तुम्ही प्रॅक्टिस करून जाल, जेणेकरून एक्झाम हॉलमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाही. ओके, कारण समोर तुमच्या कन्सेप्ट तर सेम असणार आहे. ठीक आहे, आता समजा माझ्या समोर क्वेश्चन आला टाईम अँड डिस्टन्सचा, तर आपल्याला माहिती आहे बेसिक गोष्टी, पण तोच जर टाईम अँड डिस्टन्स DIच्या फॉर्ममध्ये गेला किंवा कॅसलेटमध्ये गेला तर तिकडे वाट लागू शकते. ठीक आहे, म्हणून त्याची प्रॅक्टिस आधी असणं गरजेचं आहे, आणि आपले मॉक टेस्ट त्यासाठीच असतात. मॉक टेस्ट म्हणजे काय, मॉक म्हणजे जे तुम्ही ॲक्च्युअलमध्ये उतरणार आहे मैदानामध्ये त्याच्या आधी आपण प्रॅक्टिस करून घेतो की हां काय काय होऊ शकतो, आपला जो अपोनेंट आहे, आपला जो शत्रू आहे, तो काय काय आपल्या समोर आव्हान देऊ शकतो. तर आता जे मॉक टेस्ट पॅक तुमच्या समोर येणार आहे ते खूप अनबिलिव्हेबल असणार आहे, आणि तुम्हाला म्हणजे एक नेक्स्ट लेवलला तुम्ही प्रिपरेशन घेऊन जातील. ठीक आहे, फक्त कसं यूज करायचं आहे, माइंडसेट काय ठेवायचं आहे यूज करताना, या 2 गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, आणि त्याच गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. ओके, म्हणून मी म्हटलं की बरं झालं डिले झाला, त्याच्यामुळे हे सगळं करता आलं, नाहीतर मग नॉर्मल आपलं होतं त्याचे पण सिलेक्शन होतं. पण आता नेक्स्ट लेवलला आपण घेऊन जाऊ, आणि तुमचा स्कोर जो आहे तो वाढवायचा आहे महाट्रान्सकोमध्ये. ठीक आहे, काही करून. ओके, तर या व्हिडिओमध्ये जसं आपण बघितलं आता इलेक्ट्रिकलचा पेपर 10 दिवसात येणार आहे पुढच्या. ठीक आहे, तर इलेक्ट्रिकलसाठी ही फायनल स्ट्रॅटेजी व्हिडिओ असेल, याच्यानंतर इलेक्ट्रिकलसाठी व्हिडिओ येणार नाही. इलेक्ट्रॉनिक्ससाठी मी अजून एक व्हिडिओ घेऊन येणार आहे नंतर, कधी, जेव्हा आपला इलेक्ट्रिकलचा पेपर होईल 29 डिसेंबरला. ठीक आहे, 30 किंवा 31ला फायनल स्ट्रॅटेजी व्हिडिओ टेलिकॉमसाठी येईल, बेस्ड ऑन इलेक्ट्रिकलचा पेपर
कसा पॅटर्न होता, काय होत्या गोष्टी, त्या सगळ्या अनालिसिस करून तुमच्यासमोर मी घेऊन येईल. ठीक आहे, तोपर्यंत ही व्हिडिओ म्हणजे तुम्हाला सगळ्यांना बघायचे, पण इलेक्ट्रोसाठी अजून एक व्हिडिओ येणार इन शॉर्ट. ठीक आहे, ओके. 25 डिसेंबरला आपल्या मॉक टेस्ट पॅकमध्ये किंवा MSP मध्ये स्पेशल सेशन असणार आहे, ज्याच्यामध्ये मी डिस्कस करणार आहे तुमचा की पेपर तुमचा मोस्ट इफिशियंट वेमध्ये कसं तुम्ही अटेम्प्ट करायचा आहे ट्रान्सकोचा. कारण इम्प्लिमेंटेशन पार्ट खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आता तुम्ही जवळजवळ 1 वर्षापेक्षा जास्त प्रिपरेशन करताय, काही 6 महिने प्रिपरेशन करतात आहे, पण हे जे 2 तास एक्झाम हॉलमधले प्रॉपरली युटिलाइज नाही केले तर पूर्ण तुमचे जे वर्ष आहे ते खराब होऊ शकतं. ठीक आहे, तर त्यासाठीच पेपर कसा अटेम्प्ट करायचा आहे, काय गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे, काय विसरून जायचं आहे, रिमाइंडर्स महत्त्वाचे ते सगळं मी डिस्कस करेल स्पेशल सेशनमध्ये. ठीक आहे, तर 25 डिसेंबरला ते असेल आपल्या ॲप्लिकेशनवर मॉक टेस्ट पॅक आणि MSP मध्ये, सगळ्या मॉक टेस्ट पॅक पब्लिकसाठी आणि MSP पब्लिकसाठी. ओके, तर ऑलरेडी तुम्ही आपलं बॅनर बघितलंच मॉक टेस्ट पॅकचं, पण क्विकली तुम्हाला सांगून देतो याच्यामध्ये काय काय गोष्टी मी काळजी घेतल्या आहे. ठीक आहे, सर्वात पहिले सिच्युएशन बेस्ड डिझायनिंग, म्हणजे तुम्हाला सांगितलं की वेगवेगळे आता IBPSचे व्हॅरिएशन्स येतात, ते व्हॅरिएशन सगळे आपण याच्यात हँडल केले. ठीक आहे, म्हणजे लेटेस्ट पॅटर्न काय चालू आहे IBPSचा तो मला माहिती आहे, कारण सगळे पेपर मी ॲनालिसिस करत असतो, टार्गेट करत असतो मल्टिपल रिक्रुटमेंट्स म्हणून. तर ते तुम्हाला काळजी करायची गरज नाही आहे. ठीक आहे, तुम्हाला फक्त मी समोर जे देतोय, जे वाढलंय ते जेवायचं आहे. ठीक आहे, या जेवण कसं झालं, या जेवणामध्ये काय टाकलंय, काही नाही, मस्त चविष्ट जेवण आहे, ते तुम्हाला जेवायचं आहे. एक जो सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट आहे, मॉक टेस्ट पॅक मॉडेल जे आपलं आहे ते तुम्ही घेतल्यानंतर हमखास तुमचे 20 to 30% डायरेक्टली वाढणार आहे ॲज कम्पेअर टू अदर कॅन्डिडेट जे मॉक टेस्ट पॅक यूज नाही करत आहे. ठीक आहे, तर हे जे आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि का वाढणार आहे, कारण सगळे व्हॅरिएशन्स, सगळे लेवल्स याच्यामध्ये आहेत, जेणेकरून म्हणजे मेन काय आहे की तुम्ही सगळ्याच गोष्टीमधून जातात आहे, तुमच्या माइंडला मेन ट्रेन करतात आहे की हां असं झालं तर काय होईल, तसं झालं तर काय होईल. ठीक आहे, म्हणून 20 to 30% हमखास तुमचे वाढतील. म्हणजे समजा 100 पैकी महाट्रान्सकोमध्ये नॉर्मलाइज केल्यानंतर जर तुमचा 50 मार्क येतात आहे, तर मॉक टेस्ट पॅक जॉईन केल्यानंतर याच्यामध्ये 20% तुम्ही इन्क्रीज करू शकतात. ठीक आहे, मग जवळजवळ 61 पर्यंत हा स्कोअर तुम्ही घेऊन जाऊ शकतात विथ मॉक टेस्ट पॅक. ठीक आहे, तर हेच हा आहे पॉईंट सेकंड जे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. थर्ड जो इम्पॉर्टंट पॉईंट आहे व्हॅरिएशन, जे मी तुम्हाला सांगितलं. ठीक आहे, आणि जसं मी SBI SOचं एक्झाम्पल दिलं की 1% चान्स होता पेपर मॉडरेट आणि 1%च IBPSने करून दाखवलं. तर म्हणून जो पेपर एक्सपेक्टेड आहे तो ऑलरेडी आपण हँडल केला आहे, पण जो अनएक्सपेक्टेड पेपर आहे तो आला तर तुम्हाला काय करायचं असेल, कसं माइंडला आपल्या सवय लावायची ते पण मी काळजी घेतली आहे या आपल्या मॉक टेस्ट पॅकमध्ये. ठीक आहे, म्हणजे आपल्या फुल लेंथ मॉक टेस्ट आहे ज्या ॲज अ क्वेश्चन बँक काम करतात. पहिले तर फक्त 3 मॉक टेस्ट होत्या, विचार करा त्याच्यावर एवढं सिलेक्शन आहे, तर आता तर म्हणजे तुफान आलं पाहिजे. ठीक आहे, तर म्हणून मेन काय आहे की अनएक्सपेक्टेड पेपर आला तर कसं हँडल करणार तुम्ही, त्या पण गोष्टींमधनं तुम्ही जाणार आहे, जेणेकरून तुम्हाला इझी पडेल सगळ्या गोष्टी. ठीक आहे, आणि खूपच अफोर्डेबल फी ठेवली आहे मी सगळ्यांसाठी. ओके, याच्यामध्ये काही जास्त नाही आहे. मला पाहिजे की तुम्ही म्हणजे सिलेक्शन घेऊन टाका एकदाचा, तुमचा स्कोअर वाढवा. ठीक आहे, या गोष्टी आहे, म्हणून जास्त फी नाही नसणार आहे कधीच आता मॉक टेस्ट पॅकची. आणि सुपर मॉडेल आहे, हे मॉडेल आपलं रिवाईज होत राहील आणि म्हणजे पुढे जाऊ आपण. ठीक आहे, तर याच्यामध्ये 2 मेन गोष्टी आता, एक तर आपल्या मॉक टेस्ट ज्या आधीपासून होत्या, ओके, पहिल्यापासून महाट्रान्सकोपासून जेन्कोपासून, आणि सेकंड जे आता व्हॅरिएशन दिले मी तुम्हाला, जसं मी सांगितलं की प्रॉब्लेम आपला काय आहे, ऑब्स्टॅकल्स काय, रिझनिंग ॲप्टिट्यूड, तर त्याला आपण टार्गेट करू. तर त्याच्यासाठी टायमिंग टार्गेट नावाचं एक फोल्डर तयार झालं आहे. ठीक आहे, टायमिंग टार्गेटमध्ये तुम्हाला इंडिव्हिज्युअल टेस्ट दिसतील, म्हणजे ॲप्टीचा इंडिव्हिज्युअल, रिझनिंगचा इंडिव्हिज्युअल, आणि सेक्शनल म्हणजे कंबाईंड टेस्ट दिसतील दोघांच्या. ठीक आहे, आता या टेस्ट डिझाईन केल्या त्याच्या मागे काय थॉट प्रोसेस आहे, काय तुम्हाला म्हणजे टेस्ट देताना लक्षात ठेवायच्या गोष्टी, हे खूप इम्पॉर्टंट आहे. पण त्याआधी आपलं मॉक टेस्ट पॅकचं हे जे स्ट्रक्चर आहे कसं दिसतं ते बघून घेऊया. जसं तुम्ही आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करतील तुमच्यासमोर ही स्क्रीन येईल. ठीक आहे, डायरेक्टली इकडे आपलं महाट्रान्सकोचा बॅनर आहे, ज्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी मी लिहिल्या आहे ऑलरेडी. ठीक आहे, नाहीतर तुम्ही स्टोअरमध्ये जाऊन इकडनं पण महाट्रान्सकोचं शोधू शकतात बॅनर. ठीक आहे, तर याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि याच्यामध्ये जायचं तुमच्या मॉक टेस्ट पॅक मॉडेलमध्ये. ठीक आहे, म्हणजे आपल्या मॉक टेस्ट पॅकमध्ये, आणि इकडे जर तुम्ही जातील तर तुम्हाला कंटेंटमध्ये जायचं आहे आणि इकडे तुम्हाला बघायचं आहे की फोल्डर दिसतील, नॉन टेक प्रॅक्टिस टेस्ट, हे तर म्हणजे आधीच होतं. ओके, मॉक टेस्ट पॅक हे फोल्डर मेन आहे. त्याच्यामध्ये टायमिंग टार्गेट नावाचं फोल्डर आहे आणि महाट्रान्सको ही मॉक टेस्ट म्हणजे आपल्या फुल लेंथ मॉक टेस्ट. ठीक आहे, पहिली मॉक टेस्ट ऑलरेडी आली आहे, इकडे तुम्ही देऊ शकता जॉईन केल्यावर. आणि हे जे टायमिंग टार्गेट आहे इकडे तुमच्या एकतर इंडिव्हिज्युअल टेस्ट असतील आणि सेक्शनल टेस्ट असतील. ठीक आहे, तर ॲप्टीच्या जे सेक्शनल टेस्ट आहे, इंडिव्हिज्युअल टेस्ट आहे ते अपलोड झाले 3, रिझनिंगच्या पण 3 आहे, आणि सेक्शनल 3 दोघांच्या कंबाईन येतील. ठीक आहे, तर असं तुमचं स्ट्रक्चर असणार आहे. हे अजून मी प्रॉपर थोडं हे करतो फोल्डर वाईज, म्हणजे ॲप्टिट्यूड फोल्डर, रिझनिंग फोल्डर, तसं मी करतो. ठीक आहे, नंतर सध्या आता लक्षात ठेवा फक्त. तर मेन आता तुम्हाला काय करायचं बघा, जे मी इकडे सांगतोय ते तुम्हाला इम्प्लिमेंट करायचं आहे, आणि त्या इम्प्लिमेंट करण्यासाठी एक प्रॉपर इन्व्हायरमेंट पाहिजे.
तर ते इन्व्हायरमेंट आपल्या टायमिंग टार्गेट टेस्टमधून तुम्हाला मिळेल. ठीक आहे. आता काय आहे टायमिंग टार्गेट टेस्ट आहे, एक तर तुम्हाला स्ट्रक्चर कळलं असेल की ॲप्टीच्या मी तुम्हाला 3 टेस्ट दिल्या आहे. ठीक आहे. 20 क्वेश्चन्स आपले जे ॲप्टीमध्ये येणार आहे महाट्रान्सकोमध्ये ते. रिझनिंगच्या पण 3 क्वेश्चन दिला आहे, 40 क्वेश्चन्स येणार आहे. ठीक आहे. म्हणजे इकडे 120 झाले, ॲप्टीचे किती आले 60 झाले राईट. आणि 3 सेक्शनल दिले आहे, म्हणजे ॲप्टी रिझनिंग कंबाईन म्हणजे 20 आणि हे 40 60 कंबाईन, म्हणजे हे जवळजवळ 180 क्वेश्चन्स. ठीक आहे. तर क्वेश्चनचे फॉर्ममध्ये तुम्ही बघितलं तर खूप सारे आहेत. क्वेश्चनचे फॉर्म बघायचं नाही आपल्याला. ठीक आहे. तो आपला टार्गेट नाही. बाकी कोचिंग कंपनीसारखं मी सांगणार नाही 5000 क्वेश्चन 10,000 क्वेश्चन मॉक टेस्ट पॅक विकायला. ठीक आहे. काही फरक पडत नाही मला. मेन काय सिलेक्शन झालं म्हणजे आपल्या मुलांचं, ज्यांनी ऑलरेडी घेतलं आहे आणि जे घेतील नंतर इन शॉर्ट राईट, ज्यांना गरज आहे. आणि खास कर जर तुमचा शेवटचा अटेम्प्ट असेल काही करून 2025मध्ये जॉईन करायचं असेल तर स्ट्रिक्टली रिकमेंड करेन मी, तुम्ही बिंदास जो आहे आपला मॉक टेस्ट पॅक घेऊ शकतात. ठीक आहे. आता मेन सक्सेस पॅक आपला राहिला नाही आहे. सक्सेस पॅक आपला मॉक टेस्ट पॅक झाला आहे. तर तुम्हाला ब्लॉक वाईज स्ट्रॅटेजी समजा पाहिजे असेल जी सुपर पॉवरफुल आहे. ठीक आहे. टेलिकॉमसाठी खास कर, कारण इलेक्ट्रिकलवाले आता 9 दिवसात ब्लॉक वाईज स्ट्रॅटेजी नाही करू शकत, पण टेलिकॉमसाठी आहे अजून 20 दिवस आरामात. तर तुम्हाला ब्लॉक वाईज स्ट्रॅटेजी पाहिजे असेल तर मला ॲप्लिकेशन मेसेज करा, एक नॉमिनल फी तुमच्याकडे घेऊन तुम्हाला ब्लॉक वाईज स्ट्रॅटेजीचा मी ॲक्सेस देऊन टाकेल. ठीक आहे. ऑलरेडी सक्सेस पॅक आपला आता संपला आहे, कारण सक्सेस पॅकचा टायमिंग आहे तो ओव्हर झाला आहे. आता टाईम आहे मॉक टेस्ट पॅकचा, आता टाईम आहे ॲक्च्युअल लढाई लढायचा राईट. ओके. तर सी टायमिंग टार्गेट टेस्टचा पर्पज काय, आता जे मला ओळखतात त्यांना माहिती आहे. पहिले मी सांगतो पर्पज काय आणि नंतर मग ते गोष्ट काय आहे तुमच्यासाठी ते मी सांगतो. ठीक आहे. डायरेक्टली ब्लाइंड मग सांगणार नाही मी, कारण मेन ज्या गोष्टी डोक्यात मी ठेवून ते डिझाईन केले ते गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे. ठीक आहे. जी गोष्ट आपण मार्केटमध्ये जातो का जातो, समजा कोणती गोष्ट तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्हाला माहिती आहे मी यूज करणार आहे. जर यूज करणार असेल तर ऑब्व्हियसली काय अर्थ त्याचा राईट. तर पर्पज जो आहे तो मी पहिले डिस्कस करेन आणि स्ट्रॅटेजी जी आहे ती आपण डिस्कस करू. तर बघा आता 120 मिनिटं तुम्हाला मिळणार आहे, आयुष्य चेंज करणार आहे 120 मिनिटं राईट. तर त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं झालं पाहिजे हे आपल्या डोक्यात तुम्हाला ठेवायचं आहे. ठीक आहे. तर बघा टेक्निकलमध्ये 40 to 45 मिनिट्स मॅक्स, 45 मिनिट्स मॅक्स आहे, 40 मिनिट्स देऊ शकतात. ठीक आहे. किती क्वेश्चन्स येणार टेक्निकलचे 50 क्वेश्चन येणार आहे. तर 50 क्वेश्चन 40 मिनिट्समध्ये आरामात अटेम्प्ट करू शकतो तुम्ही. पेपरची लेवल एवढी नसणार आहे टेक्निकलची. जरी मॉडरेट पेपर आला, मॉडरेट म्हणजे काय करतील ते जास्त न्यूमेरिकल देतील, एवढं डिफरन्स असेल. ठीक आहे. सेकंड पार्ट कन्सेप्च्युअली, म्हणजे जे लँग्वेज आहे क्वेश्चनची ती ट्विस्ट करतील जेणेकरून तुम्ही कन्फ्यूज होतील. तर हे पण मॉक टेस्टमध्ये आपले क्वेश्चन तुम्हाला दिसतील की लँग्वेज चेंज केल्यावर सेम कन्सेप्ट जो इझी क्वेश्चन होता तो कसा टफ होतो. कारण मेन काय प्रॅक्टिस त्यावेळी आपली होत नाही मुलांची. ठीक आहे. आता तुम्ही जे मार्केटमध्ये मॉक टेस्ट वगैरे बघतात तर तेच ते रिपीटेड जे क्वेश्चन आपले आले तेच देतात ते काही जण. ठीक आहे. काही जण काही देतात ते रिलेव्हंट, काही जण डायरेक्टली जे आपले बुक्स असतात त्या बुकमध्ये कॉपी पेस्ट करून देतात ते जस्ट विकासाठी. ओके. काही तुम्ही बघतील 99 रुपयाला मॉक टेस्ट पॅक आहे, काही 10 रुपयाला देतात, काही 100 रुपये 200 रुपये 300 रुपये. ओके. तर ते तसंच आहे सगळं. पण अपना कॉर्नरचे मॉक टेस्ट पॅक आणि मॉक टेस्ट जे आहे ते डिफरंट आहे आणि ते तुम्ही समोर बघतात आहे. मी हवेत गोष्टी आहे बोलत नाही आहे. महाट्रान्सको जेनकोमध्ये सिलेक्शन दिलंच आहे, पण कन्सिस्टंटली लास्ट 2 वर्षापासून सगळ्या PSU आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जॉबमध्ये सिलेक्शन देतोय, त्या बेसिसवर मी बोलतोय. ठीक आहे. तर प्रॉपर येतं लक्ष द्या इकडे. टेक्निकलचे 40 to 45 मिनिट्स मी देणार आहे 50 क्वेश्चनसाठी. ठीक आहे. प्रिपरेशन प्रॉपर झालं असेल देऊ शकतात आरामात. ॲप्टी 25 मिनिट्स कंपल्सरी इकडे लॉक पाहिजे मला. ठीक आहे. 1 मिनिटं जास्त नको गेला पाहिजे ॲप्टीला, म्हणजे 25 मिनिटं मी ॲप्टीला देणार. रिझनिंगचे 35 ते 40 मिनिटं मी देणार रिझनिंगसाठी. ओके. रिझनिंगचे क्वेश्चन किती येणार आहे 40, ॲप्टीचे 20 आय होप माहिती तुम्हाला. आणि मराठी 10 ते 15 मिनिटं 20 क्वेश्चनसाठी. करेक्ट. आरामात 20 क्वेश्चन 10 ते 20 मिनिटात 15 मिनिटात मराठीचे कंप्लीट होतात. ओके. प्रॉपर प्रिपरेशन केलं असेल तर, नाहीतर ऑब्व्हियसली कोणाची होणार नाही जे प्रिपरेशन करत नाही. तर आता या गोष्टी डोक्यात ठेवून याच गोष्टी तुम्हाला प्रॅक्टिस करायचं आहे. ठीक आहे. सी जे हे डिस्ट्रीब्युशन आहे तेच तुमचं सोल्युशन आहे त्या 2 ऑब्स्टेकलसाठी. कोणते 2 ऑब्स्टेकल्स, रिझनिंग आणि ॲप्टिट्यूड. ठीक आहे. तर ही प्रॅक्टिस आता आपल्याला इम्प्लिमेंट करायची आहे आणि ही प्रॅक्टिस तुमच्या ब्रेनला होण्यासाठी आपल्या टायमिंग टार्गेट टेस्ट ज्या आहे त्या डिझाईन झाल्या आहे. ठीक आहे. तर टायमिंग टार्गेटमध्ये खूप सारे तुम्ही गोष्टी बघतील, जसं की जेव्हा 1 DI येतं तेव्हा काय होतं आहे, 2 DI येतात तेव्हा काय होतं आहे. ठीक आहे. म्हणजे हे सगळं तुम्हाला स्वतःहून ॲनालिसिस करायचं आहे, प्रॉपरली नोट डाऊन करायच्या गोष्टी, कारण त्याच्यामध्ये तुम्ही बघतील खूप सारे व्हॅरिएशन्स. आता सी ॲप्टीचे 20 क्वेश्चन्स येतील, तर त्या 20 क्वेश्चनमध्ये IBPS 1 DI पण देऊ शकतं, 2 DI पण देऊ शकतं, 3 पण देऊ शकतं राईट. आणि 4th डायरेक्ट आपलं हे देऊन टाकेल मिसलेनियस वर्ड्स प्रॉब्लेम राईट. मिसलेनियस वर्ड पण 10 क्वेश्चन देऊ शकतात. तर म्हणजे कोणत्या पण पेपर आता लेवल म्हणजे हे होतं. आता इक्वली डिस्ट्रीब्यूट नाही होत गोष्टी. आता त्यांना जे पाहिजे ते करतात आहे IBPS आणि त्यासाठी तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे. ठीक आहे. आय होप तुम्हाला पर्पज समजला असेल टायमिंग टार्गेटचा जो इम्पॉर्टंट आहे, आणि स्ट्रॅटेजी पण कळली असेल की ज्या इंडिव्हिज्युअल टेस्ट आहे पहिले ॲप्टी येतील त्या तुम्ही देऊन बघा. ठीक आहे.
नंतर तुम्ही ॲनालिसिस करा त्याच्यामध्ये की याच्यामध्ये DI 1 होता तर काय माझा स्कोर आला, काय प्रॉब्लेम झाला. तर या गोष्टी 2 क्वेश्चन जे आहे की काय स्कोर आला आणि काय प्रॉब्लेम झाला हे तुम्हाला विचारायचं आहे. ठीक आहे. डेफिनेटली जो स्कोरचा पॉईंट आहे तो एवढा इम्पॉर्टंट नाही आहे का आपले मॉक टेस्ट जे आहे आपण स्कोर चेक करायला देत नाही. मॉक टेस्ट जे आपण देतो त्या आपल्या वीकनेस आयडेंटिफाय करायला देतो. ही गोष्ट जेव्हा तुम्हाला समजेल लवकरात लवकर तेव्हा तुमचं सिलेक्शन लवकर होईल. खूप सारे विद्यार्थी मॉक टेस्ट दिल्या दिल्या आपलं रँक किती आलं ते बघतात, आपला स्कोर किती आला ते बघतात. हे तर जाऊ द्या, काही विद्यार्थी काही इन्स्टिट्यूटचे मॉक टेस्ट का जॉईन करतात जेणेकरून त्यांना असं वाटतं की हां त्या मॉक टेस्ट जास्त जॉईन केलं असेल मग ते दिसेल की रँक किती येते आणि तेच रँक ते अज्यूम करतात की माझं तिकडे पण येईल. कोणत्याच इन्स्टिट्यूटच्या मॉक टेस्ट सगळी मुलं कधीच जॉईन करत नाही. म्हणून मॉक टेस्टचा जो पर्पज आहे तो काय आहे, तुमच्या वीकनेस आयडेंटिफाय करणं, त्याच्यावर काम करणं, माइंडला ट्रेन करणं फॉर युअर फायनल पेपर. हाच फक्त पर्पज असतो मॉक टेस्टचा. ठीक आहे. पण तरी तुम्हाला स्कोर वगैरे बघायचा बघू शकतात. पण पहिली प्रायोरिटी ॲनालिसिस, सेकंड प्रायोरिटी वीकनेस आयडेंटिफिकेशन, थर्ड प्रायोरिटी तुमचं रिव्हिजन आणि त्या वीकनेस ज्या आहे त्याच्यावर काम करायचं. ठीक आहे. आता याच्यानंतर एक गोष्ट आपण डिस्कस करणार आहे तर ती बघा मेन काय आहे, मी डिस्कस का करतोय कारण तुमच्या डोक्यामध्ये गेली पाहिजे. ठीक आहे. खासकर माझ्या MSP आणि सक्सेस पॅक पब्लिकच्या, कारण मला माहिती आहे तुम्ही हे सिरियसली इम्प्लिमेंट करतील. बाकी मला माहीत नाही सिरियस किती लोक आहे हे व्हिडिओ देखतील. व्हिडिओ बघतील 1000 जण पण त्यापैकी सिरियस असतात फक्त 100 जण. ही रिॲलिटी ॲक्च्युली. ठीक आहे. तर माझा फोकस जो आहे तो 100 लोकांकडे आहे जास्त करून. तर आता हे मी जे पुढे सांगणार आहे ते तसं झालं पाहिजे हे गरजेचं नाही आहे पण ते झालं पाहिजे. खूप इम्पॉर्टंट स्टेटमेंट आहे. परत मी रिपीट करेन, जे मी पुढे सांगणार आहे ते तसं झालं पाहिजे हे इम्पॉर्टंट नाही आहे पण ते कंपल्सरी झालं पाहिजे हे जास्त इम्पॉर्टंट आहे जर तुम्हाला ट्रान्सफॉर्मर सिलेक्शन घ्यायचं असेल यावर्षी तर. ठीक आहे. आणि ते काय आहे तर त्यासाठी फर्स्ट आपण स्टार्ट करू ॲप्टीमधनं. आता बघा तुमच्यासमोर मी एक टेबल मांडलं आहे. ठीक आहे. या टेबलमध्ये आपल्याला काही गोष्टी दिसतात आहे की समजा पेपर तुमचा असा आला तर एक्सपेक्टेड तुमचा अटेम्प्ट किती असला पाहिजे आणि त्याचा टायमिंग किती लागला पाहिजे आणि याच आपल्या टेस्ट आहे टायमिंग टार्गेटच्या. हेच गोष्टी तुम्हाला आता लाईव्ह प्रॅक्टिस करायच्या आहे आपल्या टायमिंग टार्गेट टेस्टमध्ये. ठीक आहे. या लेवलपर्यंत तुम्हाला स्वतःला घेऊन जायचं आहे जर तुम्हाला सुपर स्कोर करायचा आहे आणि त्या पहिल्या 420 जागांमध्ये किंवा पहिल्या 9 जागांमध्ये टेलिकॉमसाठी जर तुम्हाला तुमचं नाव बघायचं आहे तर तुम्हाला या थ्रू द्यावं लागेल. ठीक आहे. तर आता ॲप्टीमध्ये फिक्स क्वेश्चन्स, सिरीज, नंबर सिरीज, DI त्याच्यामध्ये काय पण शकतं, लाईन बार, टेबल पाय त्यांच्यावर सगळं. ठीक आहे. मिससेलियस वर्ड प्रॉब्लेम म्हणजे आपलं टाइम डिस्टन्स, टाइम स्पीड, पर्सेंटेज, एव्हरेज, रेशो वगैरे वगैरे तुम्हाला माहितीच आहे राईट. ऑलरेडी स्ट्रॅटेजी व्हिडिओ डिस्कस केलं होतं मागच्या वर्षी. सिम्प्लिफिकेशन आणि अप्रॉक्सिमेशन, तर याचे क्वेश्चन फिक्स आहे म्हणजे काही झालं तरी ॲप्टीचा हा जो पार्ट आहे तो हलू शकत नाही IB. ठीक आहे. तर म्हणजे हां आता काही नाही मी 99% बोलतो. ठीक आहे. काय 1% काही येऊ शकतं जगात आणि IB पेपरमध्ये. तर ते मी गोष्टी आपण ऑलरेडी म्हणजे टॅकल केल्या आहेत त्या मॉक टेस्ट पॅकमध्ये पण तरी 99% या गोष्टी कन्फर्म आहे. तर नंबर सिरीजचे तुम्हाला क्वेश्चन आहे तर 5 क्वेश्चन येतील. समजा DIचे 5 क्वेश्चन येतील, मिससेलियस वर्डचे 5 क्वेश्चन येतील आणि सिम्प्लिफिकेशन अप्रॉक्सिमेशनचे 5 क्वेश्चन. ठीक आहे. 20 झाले. याच्या जागी आता काय करू शकता IB DIच्या जागी समजा कॅसलेट टाकलं, DI टाकलंच नाही. ठीक आहे. ते कॅसलेट देऊ शकतात. कॅसलेट 5 क्वेश्चन. ठीक आहे. नंतर समजा मिससेलियस वर्ड प्रॉब्लेम 5 नाही न देता समजा 3च क्वेश्चन दिले आणि बाकी 2 क्वेश्चन क्वाड्रेटिक इक्वेशन दिले. तर म्हणजे अशी व्हॅरिएशन्स खूप सारे आहे जे ऑलरेडी आपल्या मॉक टेस्ट पॅक मॉडेलमध्ये आपण हँडल केलं आहे. ठीक आहे. जे तुम्ही ऑलरेडी प्रॅक्टिस करतील आणि जे तुमचं माइंड बरोबर त्या थ्रू जाईल राईट. तर असं गोष्टी झाल्या तर आता काय करायचं बघा. तर क्वाड्रेटिक इक्वेशन जो टॉपिक आहे तो तुमचा स्ट्रॉंग झाला असेल मी असं अज्यूम करतो. ठीक आहे. खूप सारा वेळ तुम्हाला मिळाला म्हणजे एवढा वेळ मिळाला की तेवढा वेळ कोणत्याच एक्झामला मिळत नाही ॲक्च्युली, गेटला पण मिळत नाही एवढं तर. ठीक आहे. तर एक क्वेश्चन जर तुमचा आला पेपरमध्ये तर तुम्ही तो कंपल्सरी 100% ॲक्युरेसीने अटेम्प्ट केला पाहिजे. गरजेचंच आहे ते जर सिलेक्शन मिळवायचं असेल तर. आणि त्याला 1 मिनटं हा पण मी मॅक्स पकडला आहे. इकडे जो टाईम पकडला मी मॅक्सिमम पकडला आहे म्हणजे हा जो टायमिंग आहे ना तो मॅक्सिमम आहे. याच्यात वेळून तुम्हाला कमीच वेळ लागेल जर तुम्ही प्रॉपर कन्सेप्ट बिल्डिंग केली, प्रॉपर प्रॅक्टिस केली तर. ठीक आहे. नंबर सिरीजचे 5 क्वेश्चन जर आले तर कधी कधी काय होतं आता घाई गेट टायमर आहे, निगेटिव्ह मार्किंग आहे आणि निगेटिव्ह मार्किंग जेव्हा असते तेव्हा माहिती तुम्हाला जे आपले विद्यार्थी त्यांना 30% प्रेशर आपोआप वाढतं. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये काय होऊ शकतं की 3 ते 4 क्वेश्चन अटेम्प्ट होतील. समजा काही क्वेश्चनचं लॉजिक नाही मिळणार तरी मी 3 ते 4 पकडलं आहे. 3 मिनटापेक्षा जास्त टाईम लागला नको पाहिजे याला. ठीक आहे. DI आला तर DIचे 5 क्वेश्चन होणं गरजेचंच आहे सिलेक्शनसाठी. आणि आय होप की टेलिग्राम PDF 1 वर्ष जो पण प्रॅक्टिस केलं असेल त्यांनी त्याला म्हणजे कोणच हरू शकत नाही कॉन्टेंट रिव्हिजनमध्ये. जर कंटिन्युअसली तुम्ही टेलिग्राम PDF माझ्या प्रॅक्टिस केलं आहे ज्या कंटिन्युअसली आपल्याला चालू आहे ऑक्टोबर म्हणजे जेव्हापासून महाराष्ट्राचं नोटिफिकेशन आलं तेव्हापासून. ठीक आहे. तर काहीच आता टेन्शन नाही आहे घ्यायचं आहे. 5 क्वेश्चन तुमचे DIचे आरामात बनतील कारण टेलिग्राम PDF मध्ये
काय काय DI काय काय पझल हाय लेवलला होते आणि ते तुम्ही प्रॅक्टिस केले ऑलरेडी, तर एक्झामचे पझल आणि DI तुमच्या आरामात बनतील. काहीच डाऊट ठेवू नका त्याच्याबद्दल. ठीक आहे. आता इकडे DIला मी 8 मिनटं ठेवले आहे. ठीक आहे. ऑब्व्हियसली जर चांगलं तुमचं लॉजिक पटकन येत असेल तर 3 ते 4 मिनटं किंवा मॅक्सिमम 5 मिनटंच लागतात DIला. ठीक आहे. कधी कधी टफ लेवलला गेला तर 8 मिनटं ठीक आहे. मॅक्सिमम मी वर्स्ट केस पकडले की IBPSने एकदम मॉडरेट लेवलचा DI देईल तुम्हाला, कॅल्क्युलेशन खूप दिलं आहे, कॅल्क्युलेशन करत बसा असं दिलं आहे, पण तरी 8 मिनटं मी पकडले. ठीक आहे. मिससेलियसमध्ये 5 क्वेश्चन आले तर 3-4 पकडले मी. ओके. जर तुमचं स्ट्रॉंग असेल अरिथमेटिक तर 5 क्वेश्चन तुम्ही उडू शकतात, पण ठीक आहे तरी आपण 3-4 मिनटं पकडू आणि या 3-4 मिनिटांना सॉल्व्ह करण्यासाठी 8 मिनटं पकडले. ठीक आहे. तर म्हणजे मिनिमम जो आहे तुमचा अटेम्प्ट 15 क्वेश्चन झाला पाहिजे आउट ऑफ 20 ॲप्टीमध्ये आणि मॅक्सिमम 18. एकदम जबरदस्त लेवलला प्रिपरेशन केलं आहे, एक्सेप्शनल प्रिपरेशन केलं आहे तर 18 पण तुम्ही मिळवू शकतात मार्क. ठीक आहे. हा तुमचा अटेम्प्ट जो आहे, मार्क्स नाही बोलतो मी, अटेम्प्ट बोलतोय. ठीक आहे. आणि 90% ॲक्युरेसीने मी एक्सपेक्ट करतोय की हे तुम्ही अटेम्प्ट करतील. राईट. तर मिनिमम 15 आणि मॅक्सिमम 18 जे आहे तुमचा अटेम्प्ट झाला पाहिजे 25 मिनिटात. आपण 25 मिनिटं दिलं आहे. ठीक आहे. आता जर तुम्ही हा टाइम कॅल्क्युलेट केला तर एकदा कॅल्क्युलेट करून बघा किती झाले. हे 8-8 16. ठीक आहे. 16 आणि 4 20, 20 आणि 3 23. म्हणजे अजून 2 मिनटं तुमच्याकडे उरली आहे. 2 मिनटं अजून तुम्हाला दिले मी. ठीक आहे. समजा कॅसलेट आलं तर ते 2 मिनटं तुम्ही यूज करा. ठीक आहे. समजा कॉर्डिनेट इक्वेशन आलं वगैरे तर तुम्ही हे 2 मिनटं एक्स्ट्रा यूज करू शकता. म्हणजे काय, हमखास 25 मिनिटाच्या आतमध्ये कॉन्टचं प्रॅक्टिस म्हणजे कॉन्टचा जो सेक्शन आहे तो अटेम्प्ट होतो. हेच गोष्टी मला सांगायच्या होत्या. राईट. 20 पैकी 15 किंवा 18 म्हणजे 15 ते 18 ही आपली रेंज असेल. ज्यांना पण एक्सपेक्टेड कट ऑफ पाहिजे 15 ते 18 मध्ये मार्क मिळवा. कॉन्टच्या काम झालं, तुमचं काम झालं. ठीक आहे. तर आता हेच गोष्टी तुम्हाला इम्प्लिमेंट करायच्या आहे. म्हणजे जो आपला टायमिंग टार्गेट टेस्ट तुम्ही सॉल्व्ह करतील. समजा तुम्ही ॲप्टीची फर्स्ट टेस्ट उघडली, त्याच्यामध्ये तुम्ही ट्राय करा. DI समोर आहे, वरती टायमर असतं. ठीक आहे. तर 8 मिनिटामध्ये DI झाला पाहिजे. तर आता बघा कसं म्हणजे तुमच्यावर आहे, तुम्ही कसं त्याला यूज करतात आहे. जसं मी आता समजा तुमच्या जागी आहे, काही करून मला सिलेक्शन पाहिजे महाराष्ट्रामध्ये, ॲप्टी 1मध्ये मी काय करेल, सरळ पहिले मी DIला पकडेल. ठीक आहे. शोधेल DIला पटकन. DI भेटला मला, त्याला पकडणार, सॉल्व्ह करणार आणि वरती बघणार ठीक आहे किती मिनिट लागतोय. ठीक आहे. जास्त वेळ लागतो का 8 मिनिटापेक्षा. किंवा जेव्हा टेस्ट तुम्ही सबमिट करता, एवढा टाईम नाही तुमच्याकडे, टेस्ट सबमिट करतात ना तिकडे वरती लिहिलं आहे की किती मिनिटं तुम्ही स्पेंड केली या क्वेश्चनवर आणि बाकी लोकांनी किती मिनिटं स्पेंड केली. आपलं जे इंटरफेस आहे मॉक टेस्टचं, ते फर्स्ट मॉक टेस्ट मी तुम्हाला लाईव्ह आपलं हे ठेवली आहे. ओके. काय ठेवली आहे, फ्री ठेवली आहे, जेणेकरून तुम्ही इंटरफेस बघू शकतात. तुम्हाला यूज म्हणजे कळेल की काय इंटरफेस आहे. एक्झॅक्ट महाराष्ट्राचा इंटरफेस तसा असतो आपला. ठीक आहे. तसा इंटरफेस आहे. तर ही ॲप्टी 1ची टेस्ट मी तुम्हाला फ्री करून देईल. ठीक आहे. अनलॉक करून देईल. तर तुम्ही बघा, गो थ्रू करा, एकदा स्वतःहून सगळ्यांनी प्रॅक्टिस करा. बाकी जॉईन करू का नको त्याला फरक पडत नाही. एकदा जाऊन बघा, म्हणजे तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये कळेल की तुम्ही आता खऱ्या लेवलवर कुठे आहात महाराष्ट्र स्कूलमध्ये. खरं तुमचं सिलेक्शन होईल की नाही. जे तुम्हाला काही काही गैरसमज असतो की माझं प्रिपरेशन खूप झालं आहे, तर ते सगळे गैरसमज तुमचे तुटतील जेव्हा तुम्ही ॲप्टी 1 टायमिंग टार्गेट टेस्ट सॉल्व्ह करतील तेव्हा. ठीक आहे. मग सेकंड टेस्टमध्ये DI लास्टला घ्या, सिरीज पण स्टार्ट करा, मिससेलियसवर स्टार्ट करा, DI लास्टला घ्या. मग बघा काय होतं आहे. तर असं टेबल बनवा प्रॉपरली की पहिले मी DIला अटेम्प्ट केलं, काय झालं माझं, किती मी अटेम्प्ट करू शकलो, किती निगेटिव्ह मार्किंग झाली. सेकंड मी DIला शेवटला घेतलं, किती अटेम्प्ट करू शकलो, किती निगेटिव्ह मार्किंग झाली. याच्यामधनं तुम्हाला कळेल की तुम्ही कोणत्या गोष्टीमध्ये स्ट्रॉंग आहात. म्हणजे तुमच्यासाठी. ओके. बिकॉज एव्हरीवन इज इंडिव्हिज्युअल, प्रत्येकजण वेगळा वेगळा आहे. ठीक आहे. तर DI काही काहींना पहिल्याच टार्गेट केलं सूट होईल, काही काहींना शेवट टार्गेट केलं सूट होईल. ठीक आहे. तर ते आयडेंटिफिकेशन्स म्हणजे कॉम्पिटिटिव्ह एक्झामचं प्रिपरेशन आहे, जे तुम्हाला कळेल थ्रू अवर टायमिंग टार्गेट टेस्ट. राईट. तर हे झालं ॲप्टीसाठी. हे तुम्हाला ट्राय करायचं या लेवलला घेऊन जायला. अगेन जे पहिले बोललो होतो की हे असंच झालं पाहिजे, DIला 8 मिनिटच लागले पाहिजे, गरजेचं नाही आहे. पण याच्याहून जास्त वेळ लागला नाही पाहिजे. तुम्ही तुमच्यानुसार हे जे टायमिंग आहे ते चेंज करा. ज्यात तुम्ही जास्त स्ट्रेंथ वाटते तुम्हाला त्याला कमी टाईम द्या, ज्याला जास्त वीकनेस तुम्हाला वाटतो त्याला जास्त टाईम द्या. पण मेन 25 मिनिटापेक्षा 1 सेकंड पण ॲप्टिट्यूडला जास्त गेला नाही पाहिजे. ठीक आहे. तर हे होतं आपलं डिस्कशन अबाउट युअर ॲप्टिट्यूड. नाव द नेक्स्ट थिंग, जो मोस्ट म्हणजे लोकांना अक्षरशः स्वप्न येत लागली रिझनिंगची. ठीक आहे. कारण रिझनिंग इझी सब्जेक्ट आहे. जर आपण TCSची एक्झाम क्रॅक करतो, रेल्वेची एक्झाम क्रॅक करतो, SSC देतो, पण जेव्हा पेपर असतो IBPSचा तेव्हा रिझनिंग टफ होऊन जातो. का टफ होतो, तर फक्त एकच त्याच्यामध्ये हिरो आहे आणि तो आहे पझल. ठीक आहे. आणि आता जर कंटिन्युअसली तुम्ही 6 महिने 8 महिने 1 वर्ष मागच्या टेलिग्राम PDF प्रॅक्टिस करत असेल आपल्या, तर पझलमध्ये तुम्हाला कोणीही बीट करू शकत नाही. म्हणजे कोणतेही पझल तुम्हाला देऊ द्या IBPSला,
ते तुम्ही सॉल्व्ह करतीलच. पझल टफ असेल, तुम्हाला नाही आलं तर ते ऑल ओव्हर इंडियामध्ये कोणालाच येणार नाही, हे मी तुम्हाला गॅरंटी देतो. जर तुम्ही टेलिग्राम PDF डेली एक पझल आपण देतो, ते सॉल्व्ह करत असतील, त्याचं सोल्युशन ऑब्झर्व करत असतील, स्वतःहून ट्राय करत असतील, कारण एवढी प्रॅक्टिस पझलसाठी खूप आहे. 3 महिन्याची प्रॅक्टिस इनफ आहे पझलसाठी. एवढं तर म्हणजे खूप टाईम तुम्हाला मिळाला ऑलरेडी. ठीक आहे, तर मी लकी आहे. आता बघा, पेपरमध्ये रिझनिंगच्या हे चॅप्टर्स तुम्ही ऑलरेडी केले असतील आय होप. 40 क्वेश्चन्स येणार आपल्याला माहिती आहे, राईट. तर याच्यामध्ये आता कन्फर्म मिससेलिनियस पझल, फ्लोअर बॉक्स पझल, अरेंजमेंट आणि सिलॉक्स, हे 4 जे चॅप्टर आहे ते कन्फर्म IBPS विचारणार. इकडे पेपर हलणार नाही, पेपर इकडे हलणार नाही. ठीक आहे. पझल किती येणार सर, तर 2 पझल मिससेलिनियस आणि 2 पझल तुम्ही ह्याचे पकडू शकतात. ठीक आहे. अगेन याच्यामध्ये व्हॅरिएशन शकतात. 5 पझल पण देऊ शकतात द्यायला, 3 पझल पण देऊ शकतात 8 क्वेश्चनचे, 2 पझल पण देऊ शकतात. डिपेंड आहे, IBPS पेपर आहे, काय पण शकतं. पण आयडियली म्हणजे एक चांगला सिनियर आपण पकडला मीडियमला, तर 4 टोटल पझल तुमचे असणार 40 क्वेश्चनमध्ये, 5 क्वेश्चन ईच. म्हणजे 40 पैकी जे हाफ आहे 20 मार्क्स आहे तुम्ही पझलचंच आहे. म्हणून ज्याने पण पझल स्किप केला असेल किंवा पझल ज्याने प्रॅक्टिस केला नाही तो ऑलरेडी या गेममधनं बाहेर गेला आहे. त्या 420मध्ये भले तुम्ही एक्झाम क्रॅक करतील, पण एक्झाम क्रॅक करणं मेन नाही आहे. मेरिटमध्ये नाव आलं पाहिजे 420 वॅकन्सीमध्ये, मेरिटमध्ये नाव आलं पाहिजे त्या 9 वॅकन्सीमध्ये. टेलिकॉमसाठी तर म्हणजे करूया मरोच आहे, कारण फक्त 9 वॅकन्सीज आहे. इलेक्ट्रिकलसाठी तरी खूप नंबर मोठा आहे, पण टेलिकॉमसाठी फक्त 9 जण सिलेक्ट होणार आहे. विचार करा एवढ्या मोठ्या कॉम्पिटिशनमधनं. तर आता काय होऊ शकतं, जर पेपर असा आला तर काय करायचं आहे. समजा 10 मी पकडले, म्हणजे 2 पझल पकडले मी 5-5 क्वेश्चनचे ईच. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकतात की 10 मिससेलिनियस पझल म्हणजे कोणते पण 2 व्हेरिएबल 3 व्हेरिएबल पझल असतात ते पकडले. बाकी फ्लोअर आणि बॉक्स पझल असतं, ठीक आहे, ते पकडलंय. अरेंजमेंट, सिटिंग अरेंजमेंटचा एक क्वेश्चन हमखास विचारतातच. सर्क्युलर असू शकतो, ट्रायंग्युलर, स्क्वेअर. म्हणजे आपल्या मॉक टेस्ट पॅकमध्ये तुम्ही स्क्वेअर वगैरे पण घेतले मी, विचार काय कोणत्या लेवलला आपलं प्रॅक्टिस झाली आहे. ओके, तर हे सगळे व्हॅरिएशन आहे, रोत असणार आहे ऑब्व्हियसली बाय डिफॉल्ट. ठीक आहे. अजून जर सर्क्युलर अरेंजमेंटला, ठीक आहे, जर मी पझल फॉर्ममध्ये नेलं म्हणजे दोघं कंबाईन केलं तर काय क्वेश्चन बनू शकतात ते पण सगळ्या गोष्टी ऑलरेडी आपल्या मॉक टेस्ट पॅकमध्ये आहे. तुम्ही जे व्हॅरिएशन बघतील ना, म्हणजे आपल्यासमोर हे फक्त 10 चॅप्टर्स आहे बरोबर, पण हे जे कंबाईन करतो ना IBPS, म्हणजे ब्लड रिलेशन कंबाईन करेल पझलसोबत, आणि तुम्हाला म्हणजे पझलमध्ये पण ब्लड रिलेशनचे क्वेश्चन देऊन टाकेल. तुम्ही ऑब्झर्व केले असतील की कोणाचा बाप इंजिनियर आहे तर हा कोणाचा बाप आहे, कोणाचा मुलगा आहे, कोणाची आई आहे, ठीक आहे, ती हाऊसवाईफ आहे की नाही, म्हणजे असे व्हॅरिएबल बघा, म्हणजे व्हॅरिएबल प्लस ब्लड रिलेशन प्लस पझल. ठीक आहे. तर असे खूप व्हॅरिएशन असतात IBPSच्या पेपरमध्ये, राईट. तर हे म्हणजे काय की हे 10 क्वेश्चन फिक्स आणि हे 5-5 क्वेश्चन फिक्स. ठीक आहे. सिलॉक्स, अगेन सिलॉक्ससाठी वेन डायग्रामचं नॉलेज असणं आणि सिलॉक्सची प्रॅक्टिस म्हणजे खूप झाली पाहिजे. टेलिग्राम PDF जो रोज सॉल्व्ह करतोय, हे 4ही जे टॉपिक्स आहे त्याला हमखास जमतील. आणि अजून पण वेळ गेली नाही आहे. जर तुम्ही समजा टेलिग्राम PDF बघितलंच नसतील तर अजून पण इलेक्ट्रिकलवाल्यांसाठी 10 दिवस आहे, टेलिकॉमसाठी पण 20 दिवस आहे. टेलिग्राम चॅनलवर जा, फाईल सेक्शनमध्ये जा आणि सगळ्या PDF डाउनलोड करून प्रॅक्टिस करा. ठीक आहे. आणि जे रेग्युलर फॉलो करतात आहे तर एक्झामच्या शेवटच्या दिवसापर्यंत, म्हणजे उद्या तुमचा पेपर आहे तर तुमचा आज टेलिग्राम PDFची प्रॅक्टिस तुम्ही थांबवायची आहे, तिथपर्यंत करायची आहे. ठीक आहे. पेपर झाल्यावर परत नेक्स्ट डेपासून स्टार्ट, थांबायचं नाही बिलकुल, कारण रिझल्टची वाट बघत आपला टाईम वेस्ट नाही घालवायचा आहे. जी अपॉर्च्युनिटी पुढे आहे, ऑलरेडी नोटिफिकेशन मी टाकत असतो आपल्या चॅनलवर, त्या अपॉर्च्युनिटीला टार्गेट करायचं आहे. ठीक आहे. बिलकुल थांबायचं नाही आहे. हां, पाहिजे 2-3 दिवसाला ब्रेक तुम्हाला पाहिजे तर घेऊ शकतात, जे कंटिन्युअसली प्रिपेअर करतात 1 वर्षासाठी 2 वर्षासाठी. पण बाकीचे जे पब्लिक आहे जे 2-3 महिन्यासाठी प्रिपेअर करताय, ब्रेकची गरज नाही आहे, राईट. तर हे झालं पहिले तर फिक्स पेपर. नाव व्हॅरिएशन कुठे येऊ शकतं, इनइक्वॅलिटी, कोइंडिकोडिंग, डिरेक्शनिटीज आणि ब्लड रिलेशन, याच्यापैकी कोणतेही एक किंवा कोणतेही 2 ते देऊ शकतात. ठीक आहे. समजा कोणतेही एक आलं तर 5 क्वेश्चन देतील ते. समजा मी इमॅजिन करतो और अज्यूम करतो इनइक्वॅलिटी आलं तर 5 क्वेश्चन तुम्हाला इनइक्वॅलिटी मिळतील. ठीक आहे. समजा मी इमॅजिन करतो और अज्यूम करतो ब्लड रिलेशनचे 5 क्वेश्चन तुम्हाला मिळतील. ठीक आहे. तर असं एका म्हणजे या 4पैकी 1 किंवा 2, म्हणजे 2 क्वेश्चन एकाचे, 3 क्वेश्चन एकाचे. ठीक आहे. अगेन व्हॅरिएशन खूप आहे तर त्याचं काही गोष्टी करू नका. तर हे 5 मार्क, इकडनं 5 क्वेश्चन मी पकडतोय. ओके. हे आपले 10 मी पकडले, हे 10 पकडले, आणि इकडे जे आहे 5 आणि 5. ठीक आहे. आता फिक्स क्वेश्चन किती आले, 20 आणि 30 35 झाले. 5 क्वेश्चन उरले. 5 क्वेश्चन येऊ शकतात इनपुट आउटपुट किंवा रँकिंग टेस्टमधनं किंवा डेटा सफिशियन्सीमधनं. ठीक आहे. या दोघांपैकी ते एक विचारू शकतात, त्याच्यामधनं ते 5 क्वेश्चन देऊ शकतात. तर याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे, राईट. आता समजा या 4पैकी, ओके, हे ग्रुप पकडा, 3 ग्रुप पकडा. एक हा जो कलर दिसतो पर्पल, एक हा थोडा डार्क ब्लू आणि एक थोडा स्काय कलर. ठीक आहे. तर समजा याच्यामध्ये कोण आला
तर त्याचे 5च्या 5 क्वेश्चन तुमचे अटेम्प्ट कंपल्सरी झाले पाहिजे. मला इकडे म्हणजे एक निगेटिव्ह नकोच आहे, कारण गरजच नाही निगेटिव्हची, कारण रिलेशन टेस्ट इझी असतं, ब्लड रिलेशन पण इझी असतं, प्रॅक्टिस केली असेल चांगली तर. ठीक आहे. सी पेपर जो आहे IBPSचा पूर्ण प्रॅक्टिसवर आहे, रिझनिंग आणि ॲप्टी. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काय जास्त डोकं लावायची गरज नाही आहे. इकडे तुम्हाला कन्सेप्ट नाही एवढं की पॉवर सिस्टममध्ये एवढे चॅप्टर आहे ते करायचे, मेजरमेंटचे एवढे चॅप्टर ते करायचे आहे. ठीक आहे. कम्युनिकेशनचे एवढे चॅप्टर ते करायचे. सिंपल गोष्टी आहे. ब्लड रिलेशनचे 3 टाईप असतात, 3 टाईप सॉल्व करा, प्रॅक्टिस करता रिपीटेडली, जेणेकरून तुमची स्पीड वाढेल, जेणेकरून तुमची ॲक्युरेसी वाढेल. सिंपल असतं. ठीक आहे. तर जर 5 क्वेश्चन आले तर 5च्या 5 तुम्ही अटेम्प्ट करतील आणि त्याला 3 मिनिटापेक्षा जास्त वेळ नाही लागला पाहिजे. म्हणजे इनइक्वॅलिटीचे 5 क्वेश्चन सॉल्व करायला 3 मिनिटापेक्षा जास्त वेळ नाही लागला पाहिजे. कोइंटिकोडचे पण नाही लागला पाहिजे, रिलेशन टेस्ट प्रेडिक्शन नाही लागलं पाहिजे. ठीक आहे. आणि ते मला 100% ॲक्युरेसी याच्यामध्ये पाहिजे. राईट. इनपुट आउटपुट आणि डेटा सफिशियन्सीमध्ये मी पकडले 3 ते 4 किंवा 3. ठीक आहे. काही मिस्टेक झाली वगैरे तर, आणि ते पण तुम्हाला अटेम्प्ट करायचे 5 मिनिटं दिले मी तुम्हाला. ठीक आहे. 5 मिनिटामध्ये समजा इनपुट आउटपुट विचारलं तर 3-4 क्वेश्चन 5 पैकी आले पाहिजे. राईट. 2 ते 3 क्वेश्चन, आपलं 3 क्वेश्चन डेटा सफिशियन्सीचे आलेच पाहिजे. राईट. नंतर आपण जाऊ आता नेक्स्ट ग्रुपकडे. जो ग्रुप दिसतोय तुम्हाला डार्क ब्ल्यू जो फिक्स आहे. ठीक आहे. पझल. तर समजा आता इकडे 2 पझल आले, इकडे 2 पझल आले. ठीक आहे. 4 पझल माझ्यासमोर आहे. आता मी बघा इकडे फक्त 5च पकडले मी, म्हणजे या 10 पैकी मी 5 पकडले. आता असं तर होणार नाही की तुम्ही फक्त 5 क्वेश्चन अटेम्प्ट करून बाहेर निघतील. ठीक आहे. 4 पझल आहे, तर 4 पैकी 3 पझल तुम्ही हमखास करू शकतात. एक पझल थोडं टफ असेल, थोडं म्हणजे त्याचं लॉजिक क्रिटिकल असेल तर ते तुम्ही स्किप केलं चालेल. पण 4 पैकी आरामात 3 पझल जे आहे ते कोणीही करू शकतं. प्रॉपर प्रॅक्टिस आणि प्रॉपर प्रिपरेशन त्यांनी केलं आहे तोच फक्त. ठीक आहे. जे आता स्टार्ट करतील प्रिपरेशन त्यांच्यासाठी बिलकुल नाही. असे पण लोक असतात जे आता स्टार्ट करतील माझे व्हिडिओ बघून. ओके. त्यांना माहितीच नाही महाराष्ट्राचा पेपर आला आहे. तर मेन इकडे मी फक्त 5 पकडले, मिनिमम पकडलं आहे. इकडे मी फक्त 5 पकडलं आहे, म्हणजे मी 20 पैकी फक्त 10 मार्क पकडले. ठीक आहे. टायमिंग किती दिलं बघा, 8 मिनटं दिले मी. पझल म्हणजे एक पझल समजा आहे 5 क्वेश्चनसाठी, तुम्हाला 8 मिनटं दिले मी. प्रॉपर प्रॅक्टिस असेल, प्रॉपर जर तुम्ही सगळ्या गोष्टी करत असेल, व्हॅरिएशन सगळे सॉल्व केले असतील तर 3 ते 4 मिनिटात पूर्ण पझल तुम्ही सॉल्व होतं. आणि क्वेश्चनसाठी 1 ते 2 मिनटं, म्हणजे परत मी सांगेल 5 ते 6 मिनटं लागतात एका पझलसाठी. ठीक आहे. पण मी इकडे 8 मिनटं दिले एका पझलसाठी, खालती पण एका पझलसाठी मी 8 मिनटं दिले. तर ऑब्व्हियसली जास्त टाईम आहे. तुम्हाला पहिलेच सांगितलं मी की हा टाईम मी जास्त पकडला आहे. वर्स्ट केस पकडले, समजा खूपच पेपर टफ आहे, काहीच मला जमत नाही आहे, त्या केसमध्ये. राईट. अरेंजमेंटचे 5 पैकी 3 क्वेश्चन मी पकडले. आता सेटिंग अरेंजमेंट आहे. एकदा आपलं लॉजिक जमलं, एकदा तुमचं सर्क्युलर किंवा रो असेल तर 5च्या 5 क्वेश्चन निघतात. ठीक आहे. मेन काय इकडे की अटेम्प्ट तुमचा होतो, फक्त लॉजिक क्लिअर पाहिजे. लॉजिक पकडलं तुम्ही तर तुम्ही हे 5 पैकी 5ही क्वेश्चन अटेम्प्ट करू शकतात. हां, कधी 1-2 क्वेश्चनमध्ये काही क्रिटिकल गोष्टी विचारतात, थोडं कन्फ्युजिंग गोष्टी विचारतात. आणि काय होतं, मेन आपण एक्झाम हॉलमध्ये बसले, समोर टायमर सुरू आहे, निगेटिव्ह मार्किंगचं प्रेशर आहे, सिलेक्शनचं प्रेशर आहे, तर त्याच्यामध्ये काही गोष्टी आपल्या मिस होतात. म्हणून आपली कधी डायग्राम येते, तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की लॉजिक आपलं जमतं, आपण डायग्राम बनवतो रोची किंवा सर्कलची किंवा स्क्वेअरची, पण तरी पण आपला क्वेश्चन म्हणजे सॉल्व न होतो का, प्रेशरमुळे. तर या गोष्टी प्रॅक्टिकल आहे, त्या गोष्टी आपण 0 करू शकत नाही, पण नक्कीच आपण मिनिमाइज करू शकतो जर तुम्ही प्रॉपर ऑथेंटिक मॉक टेस्ट सॉल्व केली तर. ठीक आहे. टाइमपाससाठी मॉक टेस्ट कोणती पण सॉल्व केली तर डेफिनेटली तुमचं नुकसान आहे. एक मॉक टेस्ट प्रॉपर सिलेक्ट करणं पण एक स्किल आहे. ठीक आहे. आणि जर तुमची सिलेक्ट चांगली तर तुमचं नशीब, कारण एवढं सारे आता मॉक टेस्ट असतं मार्केटमध्ये, तर स्टुडंट कन्फ्यूज होतात कुठे जायचं कुठे नाही. पण आपले जे आपला पब्लिक आहे, आपल्या गव्हर्नमेंट जॉबचे, त्यांना माहिती आहे कुठे जायचं आहे. राईट. तर मेन ज्या गोष्टी आहे, सिलॉक्स 5 पैकी फक्त 2 ते 3 पकडलं आहे. कधी सिलॉक्स जे आहे खूप कन्फ्युजिंग फ्रेम करतं IBPS. ठीक आहे. म्हणून मी फक्त बॅकअपसाठी 2 ते 3 क्वेश्चन पकडले आहे. आणि हे 2 ते 3 क्वेश्चन तुम्हाला अटेम्प्ट करायला 5 मिनिटापेक्षा जास्त वेळ नाही लागला पाहिजे. तर आता समजा तुम्ही हे जर कॅल्क्युलेट केलं तर मिनिमम तुमचा आउट ऑफ 40 23 अटेम्प्ट होतो आहे. ठीक आहे. आणि जर हे मॅक्सिमम मी पकडलं तर हे 25 पर्यंत जाईल. करेक्ट. तर म्हणजे 23 ते 25 जर तुमचे आले 40 पैकी तरी पण इनफ आहे. पण हे जे आहे ते 100% ॲक्युरेसीवर आहे. 100% ॲक्युरेसी बोलतो मी, अटेम्प्ट नाही बोलत आहे. अटेम्प्ट तर मी आउट ऑफ 40-30च्या वरतीच करणार. राईट. पण 23 ते 25 मार्क मिळवायला चॅलेंजिंग आहे. राईट. ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. टायमिंग किती पकडलं आहे मी, 35 मिनटं पकडलं आहे. ओके. जर पहिल्या ह्याच्यात गेले तुम्ही 30 ते 35 लिहिलं आहे, इकडे 35 मिनटं पकडलं आहे ऑलरेडी. ठीक आहे. म्हणजे 30 ते 35 मिनिटच लागणार रिझनिंगसाठी तुमच्या, याच्यावर जास्त टाईम नको लागला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे ॲप्टीचे 25 मिनटं, रिझनिंगचे 35 मिनटं, किती झाले इकडे 60 झाले कंप्लीट आपले. राईट. म्हणजे तुमचा जो 1 तास आहे 2 तासापैकी तो फक्त तुम्हाला ॲप्टी रिझनिंगसाठी द्यायचा आहे, कारण हे सेक्शन इम्पॉर्टंट आहे आणि हेच तुमचं सिलेक्शन डिसाईड करतील. बाकी नंतर आपला 1 तास आहे तो टेक्निकलला फिरवायचा आहे आणि मराठीला फिरवायचा आहे. ठीक आहे.
तर आता मेन जे आपलं मॉक टेस्ट पॅक मॉडेल आहे सगळ्यांसाठी जे जॉईन करणार आहे, ज्यांनी ऑलरेडी जॉईन केलं आहे, या गोष्टी तुम्हाला इम्प्लिमेंट करायच्या आहे. परत पहिली टेस्ट ओपन करा रिझनिंगची, ठीक आहे. 40 क्वेश्चन समोर असतील. पहिले पझलला शोधा, नाही तर जेणेकरून समजा तुमच्यासमोर पझल आलं तर बेल अँड गुड, नाही आलं तर शोधा पझलला. आणि पहिले बघा की मी जेव्हा पझल फक्त सॉल्व्ह करतोय स्टार्टिंगला तेव्हा काय होतं आहे, काय माझं अटेम्प्ट आहे, काय माझे निगेटिव्ह मार्किंग आहे, ओके, काय रॉंग झाले, माझे क्वेश्चन किती झाले ते तुम्ही ॲनालाइज करा. सेकंड बाकी सगळ्या गोष्टी अटेम्प्ट करा आणि पझल शेवटला घ्या. म्हणजे हे जे 4 पझल असतील किंवा 5 पझल किंवा 2-3 जेवढे पण असतील मॉक टेस्टमध्ये आपल्या टेस्ट पॅकमध्ये ते नंतर घ्या आणि पहिले हे करा, ठीक आहे. असे व्हॅरिएशन देऊन बघा, आपल्या स्वतः टेबल बनवा आणि त्याच्यावरून तुम्हाला कळेल की तुम्ही कोणत्या गोष्टी स्ट्रॉंग आहे. तुम्हाला महाराष्ट्र पेपरमध्ये पझल कधी टच करायचं आहे, स्टार्टिंगला का एंडला, किंवा काय गोष्टी कधी टच करायचं आहे, ठीक आहे. सिलॉस कधी टच करायचं आहे, स्टार्टिंगला का एंडला. कारण मेन काय होतं बघा, माइंड जे आहे आपलं थकून जातं. जर प्रॉपरली प्रॅक्टिस करत असेल ना, पूर्ण जोर लावून टाकतो आपण 2 तासासाठी. म्हणून कधी कधी काय होतं की स्टार्टिंगला काही गोष्टी आपल्याला जमतात पण त्याच गोष्टी एंडला तुम्हाला जमणार नाही, कारण माइंड तोपर्यंत आपल्याला थकून जातं, राईट. तर या गोष्टी असतात. म्हणजे सिलॉसचं मी तुम्हाला सांगेल की स्टार्टिंगला तुम्ही घ्या, कारण सिलॉसला खूप जास्त डोकं लावायचं असतं, लॉजिक्स असतात त्याच्यामध्ये, राईट. आणि याच्यामध्ये अजून एक गोष्ट मी जी लिहिली नाही आहे ते येऊ शकते आणि ती म्हणजे आपली ॲनालिटिकल रिझनिंग. ॲनालिटिकलमध्ये काय येणार, स्टेटमेंट कन्क्लुजन, स्टेटमेंट अजम्पशन, आर्ग्युमेंट, ठीक आहे, कोर्स ऑफ ॲक्शन, या गोष्टी येतील. त्या पण गोष्टी आपल्या याच्यात आहेत, टेस्टमध्ये आहेत, ठीक आहे. तर त्याचे पण तुम्हाला जवळजवळ 5 क्वेश्चन तुम्ही पकडू शकतात, ठीक आहे. हे तुम्ही या कॅटेगरीमध्ये टाका, या कॅटेगरीमध्ये इनपुट आउटपुट, डेटा सफिशियन्सी किंवा ॲनालिटिकल रिझनिंग, राईट. तर एवढे सगळे चॅप्टर्स तुम्ही ऑलरेडी प्रिपेअर केले असतील, पण आता वेळ आहे त्यांना एक्झाम हॉलमध्ये अटेम्प्ट करायची आणि त्यासाठी आपलं मॉक टेस्ट पॅक तुम्हाला जॉईन करायचं आहे. तर या गोष्टी झाल्या आपल्या टायमिंग टार्गेटबद्दल. आता सर्वात जास्त मेन ज्या गोष्टी आहे त्या आहे तुमची मॉक टेस्ट. तर आता टायमिंग टार्गेट टेस्टमधनं म्हणजे ॲप्टीमधनं, ठीक आहे, रिझनिंगमधनं तुम्ही पहिले इंडिव्हिज्युअल द्यायचं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला काही गोष्टी तुम्ही शिकतील ज्या मी ऑलरेडी डिस्कस केल्या, त्या सेम गोष्टी तुम्हाला त्या इम्प्लिमेंट करायच्या आहे फुल लेंथ मॉक टेस्टमध्ये. पण त्याच्या आधी त्या तुम्हाला इम्प्लिमेंट करायच्या आहे तुमच्या सेक्शनल टेस्टमध्ये, म्हणजे ज्या टेस्टमध्ये तुमचं ॲप्टी आणि रिझनिंग कंबाईन येणार आहे, ओके. इकडे मी क्वेश्चन जे आहे मिक्स ठेवले. मला बघायचं आहे की जेव्हा क्वेश्चन मिक्स असतात तेव्हा तुम्ही कसे परफॉर्म करतात. तर त्यासाठी मिक्स क्वेश्चन ठेवले, सेपरेट सेक्शन नाही ठेवलं मी याच्यासाठी, ठीक आहे. समजा एका टेस्टमध्ये मी ठेवेल सेपरेट सेक्शन, म्हणजे ॲप्टी सेक्शन असेल, रिझनिंग असेल, तुमच्यानुसार तुम्ही कोणता पण चूज करू शकतात, ठीक आहे. तर एक टेस्ट तशा पण ठेवू आणि 2 टेस्ट आपण कंबाईन करणार आहे, राईट. तर ते तुम्हाला इम्प्लिमेंट करायचं आहे आणि या गोष्टी ज्या पण तुम्ही शिकल्या आहे इकडे प्रॅक्टिस करा आणि मग इकडनं तुम्ही इकडे प्रॅक्टिस करायचे आहे, ठीक आहे. तर अशा तुम्हाला आपल्या जे मॉक टेस्ट आहे फुल लेंथ मॉक टेस्ट जे ॲज अ क्वेश्चन बँक असतात, एक्झॅक्ट तुमचा महाराष्ट्र पेपर, त्या तुम्हाला सिरियसली अटेम्प्ट करायचे आहे, ठीक आहे. अगेन पर्पज सेम असेल की एक्झाम हॉलमध्ये जेव्हा तुम्ही पूर्ण पेपर देतील तो कसा पेपर असेल त्याची तुम्हाला आयडिया येईल फुल लेंथ मॉक टेस्ट थ्रू, राईट. मेन म्हणजे काय, फुल लेंथ मॉक टेस्ट तर कंपल्सरीज आहे, म्हणजे त्याला बाय डिफॉल्ट पर्याय कोणता नाही आहे. कोणत्या पण इन्स्टिट्यूट तुम्ही जॉईन करा, प्रॉपर असलं पाहिजे, ऑथेंटिक इन्स्टिट्यूट असलं पाहिजे, सिलेक्शन असलं पाहिजे त्याची काळजी घ्या, ठीक आहे. सेकंड जे आहे की मॉक टेस्ट जे आहे त्या ॲक्युरेसी आणि अटेम्प्टवरच फोकस ठेवा, बाकी रँक वगैरे मार्क बघू नका, ओके. प्रत्येक मॉकमध्ये तुम्ही ट्राय करा की तुमचा अटेम्प्ट पण चांगला व्हायला पाहिजे आणि ॲक्युरेसी तर वाढलीच पाहिजे, कारण जो गेम आहे तो ॲक्युरेसीचाच आहे. निगेटिव्ह मार्किंग आहे आणि जेव्हा पण निगेटिव्ह मार्किंग असतं तेव्हा पूर्ण गेम ॲक्युरेसीचा असतो, ठीक आहे. तर त्याची तुम्हाला काळजी करायची आहे. आणि थर्ड, जो तुमचा टाईम तुम्हाला मिळाला आहे, जसं की आता इलेक्ट्रिकलचा पेपर मला वाटते 5:30 ते 6:30 आहे ना, तर त्याच टाईममध्ये मॉक टेस्ट सॉल्व्ह करा. म्हणजे तुम्ही ऑलरेडी तुमच्या बेंडला ट्रेन करतात आहे की 4:30 ते 6:30 आपल्याला पूर्ण ॲक्टिव्ह राहायचं आहे, ठीक आहे. तर जो तुमचा एक्झाम टाईम आहे, आता टेलिकॉमची तर अजून आली नाही आहे डेट, ती लवकरच येईल 10 दिवसाआधी, पण तुम्ही त्याच्या आधी आपली मॉक टेस्ट 1 देऊन टाका, जेणेकरून तुम्हाला आयडिया आहे की तुम्ही कोणत्या सब्जेक्टमध्ये लॅक करतात आहे, ओके. तुम्ही अजून प्रिपरेशन करू शकतील. आणि मग ज्या 2 मॉक टेस्ट मी नंतर देणार आहे इलेक्ट्रिकलचा पेपर झाल्यावर बेस्ड ऑन लेटेस्ट पॅटर्न, त्या मॉक टेस्टमध्ये तुम्ही आपला जो टायमिंग तुम्हाला देतील पेपरचा त्यानुसार तुम्ही देऊ शकता, ठीक आहे. तर तुम्ही असं करा. आणि मॉक टेस्ट कंपल्सरी PC वरच द्या. खूप सारे विद्यार्थी काय करतात, आळस, म्हणजे मोबाईलवर आहे तर मोबाईलवर देऊन टाकणार, नाही. कंपल्सरी मॉक टेस्ट आपल्या PC वर द्या आणि पूर्ण घरात तुम्ही 2 तासासाठी एका रूममध्ये स्वतःला लॉक करा आणि सगळ्यांना सांगा की मी पेपर देतो आहे, कोणी डिस्टर्ब करू नका. एक्झॅक्ट जसं तुमचा महाराष्ट्र पेपर असणार आहे तसंच तुम्ही पेपर द्या, मग तुम्हाला कळेल की तुमचा परफॉर्मन्स कसा आहे, ठीक आहे. आणि फोकस आपला नेहमी परफॉर्मन्सवर असणार आहे, मार्क आणि रँकवर बिलकुल नाही. आता आपण डिस्कस करणार आहे इलेक्ट्रिकलचे सब्जेक्ट आहे टेक्निकलचे, त्याची स्ट्रॅटेजी काय असेल, फायनल स्ट्रॅटेजी 10 दिवसामध्ये तुमच्या कोणत्या गोष्टीचं काळजी घ्यायची आहे, कोणत्या सब्जेक्टवर तुमचा फोकस असला पाहिजे तो डिस्कस करू. बाकी जे इलेक्ट्रॉनिक्सवाले आहे ते पुढे जा तुम्ही, ठीक आहे, पुढची जी स्ट्रॅटेजी तुमच्यासाठी असेल. पण आता इकडे इलेक्ट्रिकलच्या गोष्टी आपण करू. बघा आपली स्ट्रॅटेजी सेम असणार आहे. आता ज्यांनी ही व्हिडिओ बघितली असेल आधी तर तेच तुमचं असणारी स्ट्रॅटेजी इलेक्ट्रिकल टेक्निकल सब्जेक्टसाठी. सेपरेट तुम्हाला काय त्याच्यासाठी करायची गरज नाही आहे, राईट.
तर ग्रुप 1 जो आपला आहे त्याच्यावर लक्ष द्या. नेटवर्क थेअरी, पॉवर सिस्टीम, मशीन, मेजरमेंट आणि पॉवर इलेक्ट्रॉनिक्स प्रॉपरली सगळे कन्सेप्ट याचे रिवाईज करा. थेअरी प्लस न्यूमेरिकल. ठीक आहे, 35 क्वेश्चन तुम्ही एक्सपेक्ट करू शकता याच्यामधनं. आणि बाकीचे जे उरलेले 10 क्वेश्चन आहे ते डीडी इलेक्ट्रॉनिक्स, एरो इलेक्ट्रॉनिक्स, कंट्रोल सिस्टम, सिग्नल सिस्टम. ठीक आहे, नंतर EMT आणि मिससेलिनियस मटेरियल सायन्स वगैरे किंवा PLCs काढा, काय पण येऊ शकतं त्याच्यामधनं देऊ शकतात ते. राईट, ते ऑलरेडी मी या गोष्टी डिस्कस केल्या होत्या, तर सेम गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या आहे. बाकी सेपरेट आता याच्यामध्ये काय ठेवायचं नाही. प्रोसेसर मायक्रो कंट्रोलर पण असू शकतं. राईट, तर हे मेन आता आहे. आणि मॉक टेस्ट आपल्या 3 आहे, त्याच्यामध्ये तेवढं टेक्निकल क्वेश्चन तुम्हाला कळतीलच कसे क्वेश्चन असतात. सर्वात मेन जे आहे की मागच्या वेळी जे आहे काही क्वेश्चन जे आहे थोडे कन्सेप्च्युअली त्यांनी फ्रेम केले होते, म्हणजे लँग्वेज चेंज केली होती, तर त्याची प्रॅक्टिस तुमची झाली पाहिजे. राईट, तर ते प्रॅक्टिस आपण करून घेऊ. तुमच्या मॉक टेस्ट तुम्ही करतीलच. आणि ज्यांनी सक्सेस पॅक जॉईन केलं होतं, ब्लॉक वाईज स्ट्रॅटेजी सुपर पॉवरफुल आहे. खूप सारे ब्लॉक्स ऑलरेडी झाले. महाराष्ट्रासाठी 10 ब्लॉक्स आपण कंप्लीट केले. ठीक आहे, म्हणजे आता हे ब्लॉक्स थ्रू तुम्ही गेले ना तर या 35 पैकी ॲटलिस्ट 30 यावं तो आरामात यायला पाहिजे आणि येतील. प्रॉपर फक्त ब्लॉक रिवाईज करा सगळ्या सक्सेस पॅक आणि MSP पब्लिकसाठी 10च्या 10 ब्लॉक्स रिवाईज करा एकदा पटकन. ठीक आहे, समजा आता तुम्हाला ब्लॉक वाईज स्ट्रॅटेजी पाहिजे असेल इलेक्ट्रिकलसाठी, मी रिकमेंड नाही करणार, पण जरी तुम्ही कॉन्फिडन्स असेल तुमचं सगळं झालं आहे, टेक्निकल तुम्हाला अजून थोडं एक लेवल घ्यायचं आहे, मला ॲप्लिकेशनवर मेसेज करा. तुम्हाला ब्लॉक वाईज स्ट्रॅटेजी मी तुम्हाला अवेलेबल करेल. का आपलं सक्सेस पॅक आता मॉक टेस्ट पॅक बनलं आहे, सक्सेस पॅकचा टाईम संपला आहे, आता ते मॉक टेस्ट पॅक बनलं आहे, म्हणून ब्लॉक वाईज स्ट्रॅटेजी तुम्हाला सेपरेट मिळणार नाही. पण जर पाहिजे असेल तर ॲप्लिकेशन मला मेसेज करा, डेफिनेटली तुम्हाला मी अवेलेबल करून देईल नॉमिनल फीजमध्ये. ठीक आहे, तर तुम्ही त्यासाठी मला मेसेज करू शकता आणि ब्लॉक वाईज स्ट्रॅटेजी फॉलो करा. टेक्निकलसाठी ब्लॉक वाईज स्ट्रॅटेजी फॉलो केली आहे, दुसरं काहीच बघायची गरज नाही आहे. राईट, ओके. इलेक्ट्रॉनिक्ससाठी, तर इलेक्ट्रॉनिक्ससाठी काय स्ट्रॅटेजी असेल तर ऑलरेडी हे आपण डिस्कस केलं होतं काही महिन्यांपूर्वी. सेम स्ट्रॅटेजी मी ठेवणार आहे. पहिले टार्गेट करा, रिवाईज करा ग्रुप 1ला, ज्याच्यामध्ये कम्युनिकेशन, इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेअरी, डी इलेक्ट्रॉनिक्स, कंट्रोल सिस्टम आणि नेटवर्क थेअरी मी ठेवला होता. ठीक आहे, 50 पैकी 40 क्वेश्चन तुम्ही एक्सपेक्ट करू शकता याच्यामधनं. आणि जे उरले 10 क्वेश्चन आहेत ते एरो इलेक्ट्रॉनिक, सिग्नल, EDC, मिससेलमध्ये प्रोसेसर कंट्रोलर किंवा मेजरमेंट याच्यापैकी तुम्ही एक्सपेक्ट करू शकता. ठीक आहे, तर हे 50 क्वेश्चन तुमचे असे असतील. थेअरी प्लस न्यूमेरिकल वेनी तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. मॉक टेस्ट ऑलरेडी आपल्या 3 असणार आहे त्याच्यामधनं, पण तुमच्या क्वेश्चनची प्रॅक्टिस होऊन जाईल. ज्यांनी सक्सेस पॅक जॉईन केलं होतं, ई-बुक तुम्हाला दिले आहे, सेपरेटली पण तुम्ही जॉईन करू शकता ई-बुक. ठीक आहे, त्या बॅनरवर क्लिक केलं जे तुम्हाला दाखवलं आधी, तिकडे ई-बुक पण आहे, सेपरेटली जॉईन करा ज्यांनी सक्सेस पॅक जॉईन नाही केलं होतं. ठीक आहे, ई-बुक घ्या, ई-बुकचे सगळे कन्सेप्ट करा. नंतर आपल्या ज्या गोष्टी तुम्हाला मी दिल्या होत्या ब्लॉक वाईज स्ट्रॅटेजी, सक्सेस पॅक आणि MSP पब्लिक, सुपर ब्लॉक वाईज स्ट्रॅटेजी आपली आहे, फॉलो त्याला करा 100%. ठीक आहे, बाकी काहीच करायची गरज नाही आहे. ब्लॉग्स आणि तुमचे नोट्स रिवाईज करा, काम झालं. ज्यांना सेपरेट ब्लॉक वाईज स्ट्रॅटेजी पाहिजे असेल, कारण आता आपलं जे सक्सेस पॅक आहे ते आपलं काय बनलं आहे मॉक टेस्ट पॅक, पण ब्लॉक वाईज स्ट्रॅटेजी तुम्हाला तरी पाहिजे कारण ऑलरेडी 20 दिवस तुमच्याकडे आहे, तर तुम्ही ब्लॉक वाईज स्ट्रॅटेजी फॉलो करू शकतात. ठीक आहे, जर पटापट ब्लॉक कंप्लीट केले तर मला तुम्ही ॲप्लिकेशनवर सेपरेट मेसेज करा, तुम्हाला नॉमिनल फीजमध्ये ब्लॉक वाईज स्ट्रॅटेजी मी देईल. ठीक आहे, तर हे तुम्हाला माझी कमिटमेंट राहील. बाकी काहीच करायची गरज नाही आहे, टेक्निकल इझी असणार आहे, न्यूमेरिकल प्लस थेअरीचं. आणि मॉक टेस्ट आपली द्या, 3 मॉक टेस्ट त्याचं क्वेश्चन बँक म्हणजे 150 क्वेश्चन जे आहे तुमचे ते प्रॉपर तुमचे होऊन जातील. ठीक आहे, बाकी याच्या व्यतिरिक्त ब्लॉक वाईज स्ट्रॅटेजी कंबाईन केली इनफ आहे. नेक्स्ट जे आहे की प्रिपरेशन स्टॉप कधी करायचं आहे, तर जे इलेक्ट्रिकल आहे ते आता प्रिपरेशन तुम्ही स्टॉप करा. ठीक आहे, ऑलरेडी 10 दिवस बाकी आहे, तर याच्यामध्ये कोणत्या न्यू गोष्टी आता करण्याचा प्रयत्न करू नका. हां, काही गोष्टी मॉक टेस्टमध्ये आहे, तर मॉक टेस्टमधल्या गोष्टी तुमच्या नोट्समध्ये लिहून घ्या, कारण काही वेळा म्हणजे खूपच वेळा आपल्या मॉक टेस्टचे क्वेश्चन डायरेक्टली ते येतात क्वेश्चन म्हणजे कन्सेप्ट. ठीक आहे, तर तुम्ही सोल्युशन गो थ्रू करून तो त्या नोट्स बनवू शकतात. पण आता नवीन गोष्टी काहीच बघू नका. आणि जे पब्लिक आपली ECची आहे तर पूर्णच्या पूर्ण 2024पर्यंत तुम्ही प्रिपरेशन करू शकतात, म्हणजे 31 डिसेंबरपर्यंत करू शकतात. 1 जानेवारीपासून नवीन गोष्टी थांबवा आणि फक्त रिव्हिजन आणि मॉक टेस्ट पॅक याच्यावर फोकस तुमचा असला पाहिजे. ठीक आहे, तर तुमच्याकडे अजून 10 दिवस आहे. 10 दिवसात तुम्हाला काही गोष्टी अजून इम्प्रूव्ह करायच्या आहे, काही टॉपिक अजून अभ्यास करायचा असेल, खरं तर खूप टाईम मिळाला ऑलरेडी, पण तरी ठीक आहे. तर 10 दिवस तरी इलेक्ट्रॉनिक्सकडे आहे, पण इलेक्ट्रिकलसाठी आता इट्स टाइम टू स्टॉप युअर प्रिपरेशन. सर्वात महत्त्वाचं आता मॉक टेस्ट स्ट्रॅटेजी काय आहे त्याचं बघा. तुमच्या पहिले तुम्हाला काय करायचं आहे, जेव्हा तुम्ही पॅक जॉईन करतील तेव्हा टायमिंग टार्गेटच्या टेस्ट स्टार्ट करायच्या आहे पहिले. ठीक आहे, टायमिंग टार्गेटच्या ॲप्टीच्या 3 टेस्ट आहे, रिझनिंगच्या 3 टेस्ट आहे, या कंप्लीट करा. जसं मी सांगितलं तसं ॲनालिसिस करा आणि नंतर मग आपली मॉक टेस्ट 1 द्या. ठीक आहे, याच्यापैकी जे तुम्ही शिकले ना ते तुम्ही इकडे इम्प्लिमेंट करून बघा मॉक टेस्ट 1मध्ये. राईट, नंतर मग तुम्ही सेक्शन टेस्ट देणार. आपल्या सेक्शन टेस्ट किती आहे, ॲप्टी रिझनिंग 3, त्या 3 द्या आणि मग पुढच्या ज्या मॉक टेस्ट आहे त्या तुम्ही द्या, मॉक टेस्ट 2 आणि 3. ठीक आहे, आणि पेपर जाण्याच्या आधी आपल्या 3 मॉक टेस्ट कमीत कमी 2 ते 3 वेळा आणि या ज्या टेस्ट आहे त्या कमीत कमी
2 वेळा तुमच्या रिवाईज झाल्या पाहिजे, याची काळजी घ्या. ठीक आहे. शेवटच्या दिवसांमध्ये आता फक्त एवढं जरी तुम्ही अभ्यास केला तरी इनफ आहे, एवढं जरी प्रॅक्टिस केलं तरी इनफ आहे. आता बघा, आता जी वेळ आहे ना ती सगळं क्रिप्स करण्याची वेळ आहे. म्हणजे आता तुमच्या बुक घ्यायची गरज नाही आहे, तुमच्या मोठ्या मोठ्या वया घ्यायची गरज नाही आहे. आता लिमिटेड गोष्टींवर फोकस करण्याची गरज आहे, ज्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट आहे. ओके. त्या गोष्टी ऑलरेडी मी डिस्कस केल्या आहे एवढ्या मोठ्या व्हिडिओमध्ये. जवळजवळ 40-50 मिनिटाची व्हिडिओ झाली आहे. पण हे जे 40-50 मिनिटं तुमचे आहे ते तुम्ही तुमचं आयुष्य बदलण्यासाठी यूज करतात आहे, हे लक्षात ठेवा. तर ज्यांनी ही व्हिडिओ कंप्लीट बघितली आहे, पहिली स्टेप जी आहे ती तुम्ही क्रॉस केली आहे. सेकंड स्टेप मॉक टेस्ट पॅक आहे. थर्ड स्टेप आपली जी आहे ती आहे सिलेक्शन. ठीक आहे. तर म्हणून अशा पद्धतीने हे जे मॉडेल आहे ते यूज करा. शेवटच्या अननेसरी डिस्कशन थांबवा. ठीक आहे. कुठेही व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुपमध्ये फालतू डिस्कशन होत असेल, कट ऑफ किती लागेल, काय झालं काय नाही, गोष्टी थांबवा. खूप सारे विद्यार्थी तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करायला तयार आहेत. ठीक आहे. काही काही कोचिंगमध्ये त्यांना पैसे येतात की या विद्यार्थ्यांना डिस्ट्रॅक्ट कर म्हणजे आपलं सिलेक्शन होईल. ठीक आहे. मला तसं करायची गरज नाही, नशीब. सेकंड जो पॉईंट आहे की आता जे 10 दिवस उरले ना, पूर्ण जोर लावून टाका. इलेक्ट्रॉनिक्स आले 20 दिवस उरले, पूर्ण जोर लावून टाका. असं समजा की शेवटची वॅकन्सी आहे. ठीक आहे. आणि टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. तुम्ही अपना गव्हर्नमेंट जॉबचा पार्ट आहे, जिकडे लॉट्स ऑफ सिलेक्शन्स आहे ऑलरेडी गिवन. तर तुमचं सिलेक्शन नक्कीच कुठे ना कुठे होईल. पण आपण ट्राय करू की तुमचं महाट्रान्सकोमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये सिलेक्शन होईल, याची पूर्ण आपण ट्राय करू. ठीक आहे. पासमध्ये काय झालं, 1 वर्ष अभ्यास नाही केला, काय केलं, आता काहीच मॅटर राहत नाही. हे जे 10 आणि 20 दिवस तुमच्याकडे हातात आहे तुमच्या, तेच फक्त मॅटर राहतात. म्हणून तुम्ही फक्त त्याच्यावर लक्ष द्या, बाकी सगळ्या गोष्टी विसरून जातात. ठीक आहे. सर्वात मेन जे आहे आपले रिव्हिजन तुमची झाली पाहिजे. PDF आणि नोट्स जे पण तुम्ही रेफर करता ते सगळ्या गोष्टी त्याच्यातनं, तर ते तुम्ही करा. आणि डेली इम्प्रूव्हमेंट झाली पाहिजे. जसं मी तुम्हाला सांगितलं की मॉक टेस्ट 1 तुम्ही दिली तर तुमचा अटेम्प्ट किती होता, ॲक्युरेसी किती होती, हे तुम्हाला ऑलरेडी दिसतं आपल्या मॉक टेस्टमध्ये. ठीक आहे. मग एक फ्री पण तुम्हाला मॉक टेस्ट दिली आहे मी, ती तुम्ही यूज करा. तुम्हाला कळेल इंटरफेस कसं येईल, महाट्रान्सकोचं हे कसं येईल इंटरफेस, ते तुम्हाला कळेल त्याच्यातनं. ठीक आहे. आणि मग ट्राय करा की हा अटेम्प्ट जो पुढच्या वेळी वाढला पाहिजे, ॲक्युरेसी वाढली पाहिजे. फक्त ट्राय करत राहा, इम्प्रूव्हमेंट डेली तुमची झाली पाहिजे. ओके. माइंडमध्ये हे ठेवा फक्त की मला इम्प्रूव्ह करायचं आहे. माइंड आपोआप काम करतं आपलं. ओके. जे आपले ॲक्शन्स आहे ना ते आपोआप माइंड देतं तुम्हाला. तर तुम्हाला फक्त माइंडला इन्स्ट्रक्शन द्यायची की हा मला इम्प्रूव्हमेंट डेली करायची आहे, आपोआप सगळ्या गोष्टी घडत जातील. मग हे प्रॅक्टिकली मी स्वतः एक्सपिरियन्स केलं आहे म्हणून तुम्हाला सांगतोय. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. फक्त शेवटचं एकच सांगेल, प्रेशर घेऊ नका. जे होईल ते चांगल्यासाठी होईल. ओके. आणि तुमचं सिलेक्शन नक्की कुठे ना कुठे होईल, हे मी गॅरंटी देतो. फक्त मेन जे आहे आता फोकस आपला ट्रान्सको आहे आणि तुमचा फक्त आणि फक्त फोकस परफॉर्मन्सवर असला पाहिजे, ना की रिझल्ट आणि रँकवर. ठीक आहे. वॅकन्सी 1 असू द्या क्या 1000 असू द्या, काही फरक पडत नाही. त्याच रेशोमध्ये मुलं पण येतात. पण एक त्या वॅकन्सीसाठी आपली जागा आपल्याला निश्चित करायची आहे, त्या लेवलला आपल्याला स्वतःला घेऊन जायचं आहे, हेच नेहमी डोक्यात ठेवायचं. ऑल द बेस्ट सगळ्यांना, खासकर इलेक्ट्रिकल विद्यार्थ्यांना. इलेक्ट्रॉनिक्ससाठी परत मी येणारच आहे, पण ऑल द बेस्ट. प्रॉपरली पेपर द्या तुम्ही, अटेम्प्ट करा चांगला पेपर महाट्रान्सकोचा. आय होप आमचं मॉक टेस्ट मॉडेल जे आहे ते तुम्हाला नक्कीच हेल्प करेल. या विद्यार्थ्यांनी केलं तर तुम्ही पण करू शकता. ठीक आहे. हे काय वेगळ्या ग्रहावरनं आले नाही आहे किंवा हे काय IIT किंवा NIT मधले नाही आहे. सगळे नॉर्मल विद्यार्थी नॉर्मल प्रायव्हेट कॉलेजमधून आले आहे आणि त्यांनी पोस्ट मिळवली आहे. तुमची मिळेल, कारण तुम्ही एक ऑथेंटिक गायडन्सची व्हिडिओ बघता, ते एक ऑथेंटिक प्लॅटफॉर्मवर तुम्ही आहे. तर म्हणून प्लॅटफॉर्म तुमचं सेम आहे, त्यांचं पण सेम आहे, गायडन्स तुमचं सेम आहे, त्यांचं पण सेम आहे. मग सिलेक्शन तुमचं का नाही होणार, राईट. तुमच्या साईडने तुमचं बेस्ट द्या. आणि अगेन ऑल द बेस्ट फॉर दिस रिक्रुटमेंट. टेलिग्राम PDF सॉल्व करा शेवटच्या दिवसापर्यंत. आणि काही क्वेरी असतील, काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला विचारू शकतात. ऑल द बेस्ट.